नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण जे बघत आहोत आपली कोणची चालू आहे फ्री PYQ मेंटरशिप प्रोग्राम, आपली जी सिरीज चालू आहे त्या सिरीज मधला आज आपलं 9वं लेक्चर आहे. कितवं लेक्चर आहे? 9th लेक्चर आहे. ओके, आज आपण बघणार आहोत विज्ञानचे प्रश्न. विज्ञानच्या प्रश्नामध्ये आपण आज कोणचा पेपर घेतलाय तुमच्यासमोर? तर तुमच्यासमोर आज PYQ आपण बघणार आहे गट ब. काय गट ब 2026 चा जो पूर्व परीक्षा पेपर झाला होता. ओके, 26 जो पूर्व परीक्षा पेपर झाला होता तो पेपर आज आपण काय करणार आहे, त्याचं सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. सविस्तर विश्लेषण काय करणार आहोत तर चारही पर्यायाचं आपण सविस्तर विश्लेषण करून सांगणार आहोत. आणि काय होत असतं रे मित्रांनो, चार पर्याय आज आयोगाने एखाद्या प्रश्नाला 4 पर्याय विचारले, त्या 4 पर्यायापैकी आयोग काय करत असतं, आज उत्तर समजा तुमचं 3 नंबरचं असेल किंवा 4 नंबरचं असेल, बरोबर. तर बाकीचे जे 3 पर्याय असतात त्या 3 पर्यायावर आयोग काय करतं, पुढच्या पेपरला काय भविष्यातील कोणत्याही पेपरला प्रश्न फ्रेम करत असतं मित्रांनो. काय असतं त्या प्रश्न तयार झाला त्याच्यावर मग त्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित असतं PYQ मध्ये. ओके, मग हा PYQ जर तुम्ही व्यवस्थित केला असेल, याच्या चारही पर्यायाचा डीप मध्ये जर अनालिसिस केला असेल तर तुम्हाला तो प्रश्न टॅकल करताना काय होतं, एकदम इझी जातं मित्रांनो. काय जातं? इझी जातं. ओके, आयोगाची चौकट असते मित्रांनो. त्या आयोगाच्या चौकटीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित त्याचा अनालिसिस करून व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्हाला कोणताही प्रश्न टॅकल करायला अवघड जात नाही मित्रांनो. तुमचा निकालच त्यावर डिपेंड असतो. मी काय म्हणतो, तुमचा निकालच त्यावर डिपेंड असतो. जर तुम्ही आयोगाच्या चौकटीनुसार जर अभ्यास जर केला, आयोगाच्या चौकटीला धरून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा निकाल कधीही तुम्ही कोणत्याही पेपरमध्ये नापास होणार नाही, याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. काय देतो? गॅरंटी देतो. कारण की का, त्याचा आम्हाला अनुभव आलेला आहे. आम्ही आमची आयोगाची चौकट आम्ही फिक्स केलेली. कशी केलेली आम्ही फिक्स? का आमच्या मनाने केली आहे का आमच्या घरातून केलेली आहे का? नाही, ते आम्ही आयोगाचे PYQ आहे ना, ते PYQ आम्ही उकळून पेलो इन द सेन्स काय बाबा, आम्ही ते PYQचं योग्य प्रकारे अनालिसिस केलेलं आहे. प्रत्येक ऑप्शनचं अनालिसिस केलेलं आहे आणि त्या प्रत्येक ऑप्शनचं अनालिसिस करून आम्ही तुम्हाला सांगतोय की आयोगाची एक चौकट असते, त्या चौकटी बाहेर आयोग कधी जात नसतो. मनाना सांगत नाही. काय हे मनाना मी सांगत नाही. आता आयोगाची चौकट काय आहे तुम्हाला बघा, पुढचं स्लाइड मध्ये सांगतो मी तुम्हाला. बघा इथं मी तुम्हाला आता जो गट ब चा पेपर आहे कोणचा, 2026 चा, त्या गट ब च्या पेपर मध्ये आपल्याला सिलेबस मध्ये देताना सायन्सचं काय दिलेलं आहे रे मित्रांनो. सिलेबस मध्ये आपल्याला फक्त मेन्शन केलेलं आहे की सामान्य विज्ञान मध्ये 5 टॉपिक दिलेले मित्रांनो. किती टॉपिक दिलेले? 5. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, तुमचं प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, असे 5 टॉपिक दिलेले, बरोबर. आता या 5 टॉपिकवर आयोग काय करत असतं नेहमी मित्रांनो. आता मी मागच्या 2017 पासूनच्या 2026 पर्यंत, म्हणजे टोटल अशा 9-10 वर्षाच्या मी आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका काय केल्या, अनालाइज केलेल्या आहे. ओके, आणि त्या विश्लेषणामधून त्या विश्लेषणामधून मला एक लक्षात आलं की आयोग काय करत असतं की या 5 टॉपिकवर आहे, 5 टॉपिक, प्रत्येक टॉपिकवर 3 प्रश्न नेहमी विचारत असतं. एक कमी विचारत नाही, एक जास्त विचारत नाही मित्रांनो. मी एवढं तुम्हाला 100% गॅरंटीनं का सांगतोय, कारण की मी ते विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो. त्या प्रश्नपत्रिकेचं काय केलेलं आहे, त्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण मी केलेलं आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. मी मनाना सांगत नाही. काय, मी तुम्हाला मनाना अजिबात एकही शब्द मी माझ्या मनाचा सांगत नाही. मी इथून पुढे जे बोलणार आहे ते सर्व आयोगाच्या चौकटीतच बोलणार आहे मित्रांनो. माझ्या मनाचं काहीही नाही, बरोबर. बघा फिजिक्सला 2026 जो गट ब परीक्षा आहे, गट ब 2026, या 2026च्या पेपर मध्ये फिजिक्सचे किती प्रश्न होते तर 3 होते. ऐका तर बघा तुम्ही पेपर सॉल्व्ह करताना ते तुम्हाला लक्षात येईल. फिजिक्सचे किती होते? 3 होते. केमिस्ट्रीचे किती होते, म्हणजे तुमचं रसायनशास्त्राचे किती होते? 3 होते. तुमचं झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्राचे किती होते तर 3च होते. आणि तुमचं बॉटनी वनस्पतीशास्त्र, ओके, वनस्पतीशास्त्रामध्ये काय, वनस्पतीचे रोग येतात, वनस्पतीचं शोषण, वनस्पतीचं प्रजनन, वनस्पतीचं समन्वय, म्हणजे समन्वयमध्ये कांचे तुमचे हार्मोन, प्लांट हार्मोन वगैरे जे आहे ते वनस्पतीशास्त्रामध्ये, त्याच्यावर पण प्रश्न किती होते? 3च होते. ओके, आणि तुमचं हायजीनवर किती प्रश्न होते? 100% 3च प्रश्न होते. हायजीन मध्ये काय, तुमचा ब्लड ग्रुप काय असतो, तुमचं ब्लड क्लॉटिंग साठी कोणतं फॅक्टर असतं, ब्लडशी रिलेटेड जे आहे ते हायजीन मध्ये येतं, आणि रोग आणि त्यांची कारके, तुमचे पोषण द्रव्य म्हणजे तुमचे विटॅमिन, तुमचे मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, याच्यावर जे क्वेश्चन येते ते कोणत्या टॉपिकच्या अंडर खाली येते तर हायजीन या टॉपिकच्या अंडर खाली येते. आयोगाची चौकट फिक्स आहे. काय, आयोगाची चौकट फिक्स आहे. प्रत्येक विषयाला, प्रत्येक टॉपिकला 3-3 प्रश्न विचारताय.
आयोगानं सामान्य विज्ञान या मेन हेडिंगच्या टॉपिक अंडर किती टॉपिक सब टॉपिक दिलेले आपल्याला, तर 5 टॉपिक दिलेले, आणि या 5 टॉपिकवर प्रत्येक टॉपिकवर आयोग काय करत असतं, 3-3 प्रश्न विचारत असतं. किती किती प्रश्न विचारतात, 3-3, एक कमी जास्त विचारत नाही. सर माझं फिजिक्स खूप चांगलं आहे, मी फिजिक्स करतो फक्त सायन्स मधलं, मी बायोलॉजी झुलॉजी किंवा आरोग्यशास्त्र वगैरे करत नाही, मला किती प्रश्न पडते, तुला 3च प्रश्न येणार. मी किती येणार तुला, फक्त 3च येणार. एखादं म्हणे सर माझं बीएससी एमएससी केमिस्ट्री आहे, एमएससी केमिस्ट्री मला केमिस्ट्रीतले सगळे प्रश्न जमतात, पण तुला 3च येणार ना, कारण की किती विचारतं आयोग, 3च विचारतं. असं सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना सर्वांगीण अभ्यास करायला लागतो मित्रांनो. तुम्हाला त्यात फिजिक्स पण करणं गरजेचं आहे, तुम्हाला बॉटनी करणं गरजेचं आहे, केमिस्ट्री करणं गरजेचं आहे, झुलॉजी करणं गरजेचं आहे, आणि हायजीन पण करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे या सर्व तुम्ही जर हे 5 चॅप्टर 5 सब पॉईंट जर व्यवस्थित केले, आणि काय नाही मित्रांनो, मी अगोदर एक युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण करून दिलेलं आहे. कोणते टॉपिक आता फिजिक्स आहे, फिजिक्स मधले कोणते टॉपिक करायचे, कोणते नाही करायचे, कोणत्या टॉपिकवर प्रत्येक वेळेस प्रश्न विचारतं. आता बघा फिजिक्स मध्ये किरणोत्सारिता आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी, प्रत्येक वेळेस प्रिलियमला एक प्रश्न विचारतं. मग ते का न करू, आपण करायला पाहिजे ना तो, बरोबर आहे की नाही. तो आपण काय करायला पाहिजे, तो चॅप्टर करायला पाहिजे. प्रकाशवर आहे, भिंग, तुमचे आरशे, त्याच्यावर 100% प्रश्न विचारतो आयोग. द्विवक्र, आंतरवक्र, आरशावर 100% प्रश्न असतो, ते तुम्ही करायला पाहिजे व्यवस्थित. साऊंडवर प्रश्न असतो मित्रांनो, साऊंड वेव्ह, विद्युत चुंबकीय लहरीवर असतो. तुमचे वीज बिल काढावर मागच्या गटकला वीज बिल काढाचं उदाहरण विचारलं होतं. 9वीच्या पुस्तकामधून प्रश्न होता मित्रांनो. तो काय होता, 9वीच्या पुस्तकातून. केलंय का तुम्ही 9वीचं पुस्तक, नाही ना, तर ते करणं गरजेचं आहे. काय, ते करणं गरजेचं आहे. मी काही मनाना सांगत नाही, मी तुमच्यावर बर्डन आणत नाही, हे ध्यानात ठेवा. आयोग कशातून विचारतंय, आपल्याला पास व्हायचंय. काय व्हायचंय, आपल्याला पास व्हायचंय का, आपल्याला पंचवार्षिक योजना पूर्ण करायची नाही ना, आपल्याला पास व्हायचंय. त्याच्यामुळे आपल्याला हे करणं गरजेचं आहे, मी जे सांगतो ते करणं गरजेचं आहे. ओके, हे ध्यानात ठेवा. चला आता आपण प्रश्न बघूया. बघा गट ब चा पहिला जो प्रश्न होता, काय गट ब चा पहिला जो प्रश्न होता तो कोणता होता, झुलॉजीचा होता. कशाचा होता, झुलॉजी, प्राणी वर्गीय. ओके, झुलॉजीचा प्राणी वर्गीकरणावर प्रश्न होता. काय विचारलं होतं आपल्याला, आता इथं फायलम सिलेंटाराटा दिला होता. काय दिला होता, फायलम सिलेंटाराटा. आणि त्या फायलम सिलेंटाराटा मधला कोणता प्राणी हा फायलम सिलेंटाराटा मध्ये येत नाही, असा आपल्याला प्रश्न विचारला होता. बघा प्रश्न काय होता, खालीलपैकी कोणता प्राणी सिलेंटाराटा फायलमशी संबंधित नाही आहे का विचारलं होतं का, नाही. आहे, नाही, सत्य, असत्य, चूक, बरोबर, हे ह्या शब्दावर तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे मित्रांनो. तिथं गोल करा, असं वाचतानाच काय करा, तिथं गोल करा पेनाना, मग तुमचं लक्ष तिथं बरोबर फोकस होईल, बाकीकडे तुमचं लक्ष जाणार नाही. जर आपण जर वाचलं खालीलपैकी कोणता फायलम सिलेंटर संबंधित, इथंच वाचलं, आहे की नाही विचारलं नाही, आणि जर आपला पहिलाच ऑप्शन दिसतो सीपेन, सीपेन सगळ्याला माहितीये सिलेंटाराटा मध्ये आहे, लगेच क्लिक करून जर पुढे गेलं तर चुकला तुम्ही. काय झालं, तुम्ही चुकला, 100% चुकला. गडबड काय, प्रत्येक प्रश्नाला जर तुम्ही प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर खालच्या ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित थोडं शॉर्ट मध्ये जर वाचले तरी तुम्हाला लवकर उत्तर निघतं. पण जर तुम्ही प्रश्नच जर व्यवस्थित वाचला नाही तर तुम्हाला उत्तर लवकर निघणार नाही, मग पुन्हा पुन्हा रिपीट प्रश्न वाचावा लागतो. इथं लक्षात ठेवा. ओके, बघा आता संबंधित नाही विचारलं होतं. आता सिलेंटाराला आधुनिक नाव काय आहे, निडारिया, फायलम निडारिया म्हणतात. काय म्हणतात, फायलम निडारिया. आता यावेळेस आयोगानं सिलेंटाराटा विचारलं, भविष्यात ते निडारिया विचारू शकतात. सिलेंटाराटा आणि निडारिया वेगवेगळा आहे का, नाही. सिलेंटाराटालाच आधुनिक नाव काय आहे, तर निडारिया. ओके, हे तुम्ही इथं तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, आता बघा, आता उदाहरण विचारलं होतं आपल्याला, खालीलपैकी कोणता सिलेंटाराटा फायलम संबंधित नाही विचारलं होता, नाही विचारलं होतं. सी पेन आहे का, तर 100% सी पेन तुमचा सिलेंटाराटाचं उदाहरण आहे. तुमचं ब्ल्यू कोरल, सगळे कोरल्स जे आपण प्रवाळ म्हणतो, प्रवाळ भित्तिका म्हणतो, आपण भूगोलमध्ये वाचताना किंवा इन्व्हायरमेंट मध्ये वाचताना आपण काय करतो, प्रवाळ भित्तिकापासून हे आपलं काय लक्षद्वीप बनलेलं आहे. लक्षद्वीप प्रवाळ भित्तिकापासून बनलेलं आहे, पण प्रवाळ हे अगोदर प्राणी असतात, ते मेल्यानंतर त्याचं रूपांतर याच्यामध्ये होतं. ओके, तर ते प्रवाळ कोणत्या फायलम मध्ये येतात, तर ते सिलेंटाराटा या फायलम मध्ये येतात. ओके, हे इथं लक्षात ठेवा. आणि तुमचा सी फॅन, ओके, सी फॅन पण तुमचा कुठे येतो, सिलेंटाराटा मध्ये येतो किंवा निडारिया मध्ये येतो. आता राहिला ऑप्शन कोणचा, समुद्र काकडी.
त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सी कुकुंबर म्हणतात. सी कुकुंबर कशामध्ये येतो मित्रांनो, तर तुमचा सी कुकुंबर येतो इकायनोडर्माटामध्ये. कुठे येतो, इकायनोडर्माटा, फायलम इकायनोडर्माटामध्ये तुमचा सी कुकुंबर येतो. नेक्स्ट टाइमला आयोग काय विचारेल, इकायनोडर्माटाचे 3 उदाहरण देते आणि सिलेंटराटाचं 1 उदाहरण देईन आणि तुम्हाला ऑड मॅन आउट काढायला विचार सांगते. मग आता तुमचं इथं तुम्हाला करणं काय गरजेचं आहे, नुसता प्रश्न सोडवणं गरजेचं आहे का नाही, तर तुम्हाला सिलेंटराटाचे सगळे वैशिष्ट्य तुम्हाला माहित पाहिजे. काय वैशिष्ट्य त्याचे माहित पाहिजे, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. इकायनोडर्माटाचे तुम्हाला वैशिष्ट्य माहित पाहिजे, त्याचे एक्झाम्पल माहिती पाहिजे. ओके, इथं तुम्हाला याला म्हणतात विश्लेषण, याला म्हणतात अनालिसिस. ओके, चला बघा आता तुम्हाला सिलेंटराटाचं मी तुम्हाला एक इमेज आणलेली आहे. ओके, फायलम सिलेंटराटा किंवा त्यालाच काय म्हणतात, निडारिया म्हणतात. आता बघा याचे वैशिष्ट्य काय असतात मित्रांनो, या प्राण्याच्या शरीराचा आकार हा दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. आता हा जे प्राणी यातले जे प्राणी ते 2 टाईप मध्ये असतात. काय 2 टाईप मध्ये, एक असतं दंडाकृती आणि दुसरा असतो छत्रीच्या आकाराचा. आता जो हायड्रा याचं उदाहरण काय आहे, सिलेंटराटाचा हायड्रा जो आहे तो असा आपला दंडाकृती असतो, म्हणजे आपला दंड जो असतो त्या दंडासारखा त्याचा आकार असतो आणि त्याला वर टेंटॅकल्स असतात, त्याला मराठीमध्ये शुंडके म्हणतात. ओके, आणि दुसरा जो आहे कोणचा आपला उदाहरण त्याचा जेलीफिश. तुमचा जेलीफिश आहे तो कसा असतो, तो छत्रीच्या आकाराचा असतो. काय असतो, छत्रीच्या आकारासारखा असतो. त्या छत्रीच्या आकाराला जो म्हणतात त्याला मेडुसा म्हणतात. काय दंडाकृती जर असेल त्याला काय म्हणतात, दंडाकृती असेल त्याला पॉलिप म्हणतात. ओके, काय म्हणतात, या दंडाकृती याला काय म्हणतात, तुमचं पॉलिप म्हणतात. आणि ज्या छत्रीच्या आकाराचा असेल तर त्याला काय म्हणतात, मेडुसा म्हणतात. आणि या पॉलिपवर काय असतात, तर शुंडके असतात, टेंटॅकल्स असतात. हे टेंटॅकल्स कशासाठी उपयोग पडतात त्यांना, तर हे टेंटॅकल्स त्यांना त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी, कशासाठी, त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी किंवा त्यांच्यावर जर एखाद्या दुसऱ्या प्राण्याने हल्ला केला तर त्या प्राण्यांच्या हल्ल्याला प्रतिकार म्हणून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या टेंटॅकल्स मधून ते एक विषारी पदार्थ त्यांच्या दुसऱ्याच्या पुढच्या प्राण्याच्या शरीरावर काय करतात, इंजेक्ट करत असतात. कोणता असतो तो, तर सिनोब्लास्ट नावाची दंशपेशी असतात. कोणची असते, सिनोब्लास्ट नावाची दंतपेशी असतात. ती दंशपेशी असतात, ती दंश करून त्या पुढच्या विषारी श्रावण करतात आणि त्याचा हल्ला काय करतात, प्रतिकार करतात त्या प्राण्यांचा. ओके, हे जर तुम्ही लक्षात ठेवा. बघा दंडाकृती असेल तर त्याला काय म्हणतात, पॉलिप म्हणतात. छत्रीच्या आकाराचं शरीर असेल तर त्याला काय म्हणतात, मेडुसा म्हणतात. आता बघा हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ह्या सेंटेन्सवर आयोग प्रश्न भविष्यात 100% प्रश्न विचारू शकतात. आयोगानं असंच एक इकॉनोडर्माटामध्ये संबंधित इकॉनोडर्माचे जे वैशिष्ट्य दिले होते आणि त्याच्यामध्ये आयोगानं क्लिअर विचारलं होतं, हे प्राणी फक्त समुद्रात आढळतात. तर ते बरोबर होतं, पण सिलेंटराटा संबंधित तसं आहे का, तर नाही. सिलेंटराटाचे काय बहुतेक समुद्रात आढळतात. याच्यातले जे सिलेंटराटा मधले जे प्राणी आहे, बहुतेक प्राणी, सर्व प्राणी म्हटलं का मी, नाही, बहुतेक प्राणी कुठे आढळतात, तर ते समुद्रात आढळतात. आणि काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. काही मोजके जे प्राणी आहे अॅनिमल्स आहे ते कोणत्या पाण्याने चालतात, आपलं जे गोड पाणी आहे, ओके, त्याच्यामध्ये आढळतात. म्हणजे जो हायड्रा आहे तो हायड्रा कुठे आढळतो, गोड्या पाण्यात आढळतो. बाकीचे जे आहे तुमचे कोणचे, फायसेलिया, ऑरेलिया, प्रवाळ, सी फॅन, सी पेन, हे कुठे आढळतात, त्यांच्या नावातच सी आहे ना, ते समुद्रात आढळतात. ओके, हे तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. यांची आता प्रत्येक प्राण्याची समिमिती आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आता आपल्याला फायलम 10 फायलम आहे सगळ्यांना माहिती आहे. आता त्यातल्या 3 सिमेट्री असतात. कोणकोणत्या असतात, एक असिमेट्रिकल असतं, एक रॅडियल सिमेट्री असते आणि दुसरी बायलॅटरल सिमेट्री असते. आता इकायनोडर्माटा आणि सिलेंटराटा हे 2 फायलम असे की त्यांची सिमेट्री काय आहे, रॅडियल सिमेट्री असते. कोणची सममिती असते, आर्य सममित, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, आर्य सममित म्हणतात, रॅडियल सिमेट्री म्हणतात. ओके, आणि यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके, त्याला टेंटॅकल्स म्हणतात. आपण बघितलंय त्या टेंटॅकलचा उपयोग काय करतात ते, तर भक्ष्य पकडण्यासाठी किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी ते त्याचा उपयोग करत असतात. ओके, बघा याचा सर्वात महत्वाचे, प्रत्येक फायलमचे तुम्हाला ठराविक जे वैशिष्ट्य असतात ते वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे आणि यांचे उदाहरणं पाठ करायचे मित्रांनो. काय यांचे जे उदाहरणं असतात ते पाठ करायचे. आता बघा सिलेंटराटाचे उदाहरणं काय आहे, बघा हायड्रा आहे, तुमचं सी अॅनिमोन आहे, त्याला मराठीमध्ये समुद्र फुल म्हणतात. याला फायसेलिया आहे, फायसेलियाला कॉमन नाव पोर्तुगीज मॅन ऑफ द वॉर. काय, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. ओबिलियाचं तुम्हाला आताच गट क ची जी मुख्य झाली ते 12 जुलैची,
त्याच्यात काय विचारलं होतं, ओबिलियाचं कॉमन नाव विचारलं होतं. ओके, हे तुम्हाला आलं. आता पुढच्या पेपरला फायसिलियाचं विचारतील ना, ते काय विचारतील, फायसिलियाचं. मग फायसिलियाचं करणं गरजेचं आहे का, तर 100% करणं गरजेचं आहे. काय 100% करणं गरजेचं. काय म्हणते, फायसिलियाचं कॉमन नाव काय आहे, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणले जाते त्याला. ओके, जेलीफिश तुमचं ओरिलिया, कोरल्स, सी पेन आणि सी फॅन हे काय झाले तुमचे सिलेंटाराटाचे उदाहरण झाले. आता बघा सिलेंटाराटा झालं. आता इकॉनोडर्माटाचे वैशिष्ट्य बघूया. बघा इकायनोडर्माटा, इकायनो म्हणजे काय, काटे, आणि डर्माटा म्हणजे काय, डर्मा क्रीम म्हणजे आपण वापरतो. डर्मा म्हणजे काय, स्किन. ज्यांच्या स्किनवर काटे असतात, काय, ज्यांच्या स्किनवर काटे असतात त्यांना इकायनोडर्माटा म्हणतात. त्याला मराठीमध्ये नाव पण आहे मित्रांनो, कंटक चर्मी प्राणी. मस्त नाव आहे ना, कंटक चर्मी प्राणी. म्हणजे चर्मी म्हणजे काय, तुमची स्किन, आणि स्किनवर काय असणार, काटे असणार. काय असणार, स्किनवर काटे असणार. त्याला काय म्हणतात, कंटक चर्मी प्राणी म्हणतात. आणि काटे, हे जे काटे आहे ते त्याच्या संरक्षणाचा उपयोग करतात मित्रांनो, किंवा भक्षक पकडण्यासाठी, त्यांना जे भक्ष असतं त्यांचं ते पकडण्यासाठी ते उपयोगी असतात. ओके, आणि हे कंटक चर्मी हे जे काटे ते कशापासून बनले असतात, तर तुमचे कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात. कशाचे बनले असतात, कॅल्शियम कार्बोनेटचे. ओके, हे इथं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता हे प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. आता बघा, सिलेंटाराटा मधले जे प्राणी होते ते कुठे आढळतात, ते गोड्या पाण्यात पण आढळतात आणि समुद्रात पण आढळतात. परंतु इकायनोडर्माटा बाबतीत तसं घडतं का, तर नाही. इकॉनोडर्माटातले प्राणी फक्त कुठे आढळतात, फक्त समुद्रातच आढळतात. कुठे आढळतात, फक्त समुद्रात. हे इथं लक्षात ठेवा. आयोगाने जर इकॉनोडर्माटाचे वैशिष्ट्य विचारले तर 100% हे वैशिष्ट्य तिथे इन्क्लूड असणार, म्हणजे असणार प्रश्नामध्ये. मी म्हणत नाही हेच विचारेल, पण जर विचारले वैशिष्ट्य तर 100% असणार हे वैशिष्ट्य, कारण की हे सगळ्यात फेमस वैशिष्ट्य आहे. ओके, हे ध्यानात ठेवा. त्यांची सममिती कशी असते, तर आता सांगितलं तुम्हाला, रेडियल सिमेट्री असते. कशी असते, रेडियल सिमेट्री मध्ये काय, अरीय समिती असते. म्हणजे याचे दोन सममिती असते यांची. ज्यावेळेस ते आळी, म्हणजे तुमच्या ज्या आळीच्या फॉर्म मध्ये असतात, किंवा तुमच्या कशामध्ये, आळीच्या अवस्थेमध्ये असतात, त्या आळीच्या अवस्थेमध्ये त्यांची काय असते, बायलॅटरल सिमेट्री असते. परंतु जेव्हा ते पूर्ण विकसित होतात त्यावेळेस त्यांची काय असते, पंच आर्य समिती, म्हणजे रेडियल सिमेट्री असते. ओके, हे ध्यानात ठेवायचे. तर यांना नलिका पाद किंवा ट्यूब फिट असतात. हे जे ट्यूब फिट असतात, नलिका पाद असतात, ते काय करतात, त्यांचं प्रचलनाचं काम करतात, म्हणजे चालण्याचं काम करतात. प्रजनाचे नाही, प्रचलन. इथं ध्यानात ठेवा, प्रचलन. ओके, ते ट्यूब फिट काय काम करतात, त्यांचे नलिका पाद असतात, म्हणजे पाय असतात, काय ट्यूब सारखे त्यांना पाय असतात, ते चालण्याचं काम करतात. ओके, आणि याच्यातले जे काही प्राणी असतात ते सेडेंटरी असतात, स्थानबद्ध असतात. म्हणजे काय, आपले झाड असतात, आपण बघा एखादं झाड असतं, वडाच झाड आहे, ते वडाच झाड पूर्ण आयुष्य एकाच ठिकाणी असतं का, तर 100% एकाच ठिकाणी असतं. ते चालतं काय, आज इथं आहे, आज पुण्यामध्ये वडाच झाड आहे, उद्या ते कोलकात्याला गेलं, असं होणार आहे का, तर नाही. ते काय असतं, स्थानबद्ध असतं. तसं जे इकॉनोडर्माटाचे प्राणी काय असतात, स्थानबद्ध असतात. काही म्हणलो बरं का, सर्वच्या सर्व नाही, काही प्राणी काय असतात, स्थानबद्ध असतात. ओके, आणि सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट IMP लिहून घ्या वाटलंच तर तुमच्या नोट्स मध्ये. ह्या प्राण्यामध्ये पुनरुद्भवन क्षमता असते, रिजनरेशन कॅपॅसिटी असते मित्रांनो. रिजनरेशन कॅपॅसिटी म्हणजे काय, आता बघा इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी, स्टारफिश, काय, तारा मासा. या तारा मासाला 5 हे असतात, सगळ्यांना माहिती आहे. जर त्यातला एक जर पार्ट तुटला, काय, एक पार्ट तुटला, तर तो काय करतो, रिजनरेट करतो, पुनर्भवन करतो त्याचं, आणि पुन्हा त्याचे 5 पाय तसे तयार होतात. याला काय म्हणतात, रिजनरेशन कॅपॅसिटी म्हणतात. ओके, ही जर तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, आता सर्वात महत्वाचं इकॉनोडर्माटाचे उदाहरण काय आहे, तर बघा, तारा मासा, तुमचं स्टारफिश, सी आर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर आणि सी लिली. हे सी कुकुंबर आताच आपल्याला कशा विचारलं होतं, प्रश्नात विचारलं होतं. ओके, हे इथं ध्यानात ठेवा. जर आयोगानं भविष्यात असं तर प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणता प्राणी फायलम इकॉनोडर्माटाशी संबंधित नाही, आणि ऑप्शन मध्ये जर असेल सी आर्चिन, सी कुकुंबर, सी लिली आणि सी पेन, तर इथं ऑड मॅन आउट काय असणार तुमचं, सी पेन. सी पेन कुठे आहे, तर सिलेंटाराटा मध्ये किंवा निडारिया मध्ये. इकॉनोडर्माटाशी त्याचा काही संबंध नाही. ओके, इथं तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस केलं पाहिजे. ओके, भविष्यात काय प्रश्न येऊ शकतो,
काय आता जो आलाय याच्यावर भविष्यात काय प्रश्न येऊ शकतो हे तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. ओके, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. बघा यशवंत अकॅडमी ह्याच धर्तीवर म्हणजे आयोग जसं आयोगाचं अनालिसिस करून आम्ही ह्याच धर्तीवर एक टेस्ट सिरीज चालू केली तुमसाठी. काय टेस्ट सिरीज चालू केली. प्रत्येक प्रश्न हा आयोगाच्या पॅटर्न नुसारच असणार आहे मित्रांनो, याची मी तुम्हाला खात्री देतो. काय प्रत्येक प्रश्न हा आयोगाच्या पॅटर्न नुसारच असणार. प्रत्येक प्रश्न आयोगाचा जसा प्रश्न आहे त्याच धर्तीवर तुम्हाला प्रश्न मिळणार. बाय लँग्वेज असणार आपली टेस्ट सिरीज. काय बाय लँग्वेज म्हणजे आयोगाचा जसा पेपर सॉल्व्ह करताना जो तुम्हाला फील येतो तोच फील तुम्हाला आपली यशवंतची टेस्ट सिरीज सॉल्व्ह करता येणार आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश मध्ये, त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये. ओके, आणि ट्रान्सलेशन पण असा आयरा गैरा नाहीये, एकदम व्यवस्थित प्रत्येक त्याचा अर्थ, शब्दाचा अर्थ लागला पाहिजे असं आपण ट्रान्सलेशन केलेलं आहे. ओके, फीस किती आहे बघा, फीस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. किती ठेवलेली आहे? 99 रुपये. 99 रुपये काही लई मोठी गोष्ट नाही. आणि फीस कमी आहे म्हणून आयोगाचा दर्जा आम्ही अजिबात, तो प्रश्नाचा दर्जा अजिबात ढासळून दिलेला नाही. सगळे प्रश्न सेट झालेले आहे मित्रांनो, सर्व प्रश्नपत्रिका सेट झालेल्या आहे. प्रत्येक प्रश्न हा आम्ही आता बघा, योगेश आठवळे सर एसटी आहे, सागर कोकरे सर एसटी आहे, राहुल नवरे माडा इंजिनियर आहे, मी स्वतः 4 मुख्य मेन्स दिलेले आहे, सुयोग पवार सर आहे, त्यांनी 2 राज्यसेवेच्या 2 मुलाखती दिलेल्या आहे. सर्वांना गाढा अनुभव आहे मित्रांनो, आणि त्या गाढा अनुभवाचा फायदा तुम्हाला करून देतोय आम्ही. त्याचा फायदा नक्की घ्या मित्रांनो. ओके, बाजारातल्या टेस्ट असतात तसे आमची टेस्ट अजिबात असणार नाही. ओके, कधीपासून चालू होणार आहे तर येत्या 30 ऑगस्ट पासून आपली काय होते, पहिला पेपर असणार आहे, तो PYQ बेस असणार आहे. तुमच्याकडून अगोदर PYQ करून घेणार, नंतर तुम्हाला टेस्ट देणार. ओके, कुठे मिळणार आहे तर आपल्या यशवंत अकॅडमीचं जे ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा, त्याच्यातून तुम्ही ती परचेस करू शकता. 250 सुरुवातीच्या 250 विद्यार्थ्यांना तर 50% ऑफ आहे ऑलरेडी. यशवंत नावाचं कुपन कोड अप्लाय करायचंय. ओके, चला घेऊन टाकायचं सिरीज. बघा पुढचा प्रश्न, हा प्रश्न होता जो हार्ड स्वरूपाचा होता. हार्ड स्वरूपाचा काय म्हणेल मी, हा प्रश्नाला हार्ड स्वरूपाचा. आता बघा, जे आपले डायनोसॉर आहे, काय डायनोसॉर, ते कोणत्या याच्यामध्ये येतात तर ते कोरोडाटा मध्ये येतात, फायलम कोरोडाटा मध्ये येतात. त्या फायलम कोरोडाटा मध्ये सब ऑर्डर विचारल्या गण कोणचा आहे तर सोरोशिया नावाचा गण आहे. कोणचा? सोरोशिया. काय? सोरोशिया. ह्या सोरोशियाचा सब ऑर्डर विचारला होता. ह्या सोरोशियाचे 4 सब ऑर्डर तयार केले, त्याचे 4 सब ऑर्डर असतात. त्या सब ऑर्डर मधला एका प्राण्याचं उदाहरण विचारलं होतं. म्हणजे किती अवघड आहे. आपण काय करत असतो, फायलमचं कोरोडाटा मधलं गण पाठ करतो, गणामधले उदाहरण पाठ करत असतो, जास्तीत जास्त ऑर्डर पाठ करत असतो, ऑर्डर मधले उदाहरण करतो. पण त्यातले सब ऑर्डर आपण करतो का तर नाही करत, आणि ते करणं अपेक्षित पण नाही. हा MSc झुलॉजी करतोय आणि MSc झुलॉजी मध्ये प्राणीवर्ग अॅनिमल क्लासिफिकेशन आहे, तिथं तुम्हाला करणं गरजेचं आहे. पण आपण MSc करायची का, आपल्याला PhD करायची का नाही. एखादा प्रश्न जाऊ द्या ना आयोगाला, देवाच्या नावाने सोडून द्या. आपल्याला काय 100 पैकी 100 मार्क घेऊन टॉप थोडं करायचंय प्रिलियम मध्ये. प्रिलियम आपल्याला फक्त पास व्हायचंय. ओके, हे इथं तुम्ही लक्षात घ्या. सोरोशिया मध्ये काय 4 सब ऑर्डर येतात. त्या सब ऑर्डर मधला डिप्लोडोकस, काय डिप्लोडोकस डायनोसॉरचा एक प्रकार आहे. ते डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डर मध्ये येतो हा आपल्याला प्रश्न विचारला होता. डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सोरोपोडा. काय? सोरोपोडा याचं उत्तर आहे. ओके, आता बघा मी तुम्हाला सर्व सविस्तर विश्लेषण करून सांगतो. हे पहा, मी तुम्हाला आता इथं डायरेक्ट तुम्हाला ज्युरॅसिक कालखंडामध्ये नेलेलं आहे. काय केलंय, डायरेक्ट ज्युरॅसिक कालखंडामध्ये नेलेलं आहे. आता ज्युरॅसिक कालखंडामध्ये आपल्याला माहित होतं डायनोसॉर होते, अस्तित्व होते का तर होते. त्यांचे हे सापडलेले आहे, अवशेष सापडलेले आहे. त्याच्यामुळे ज्युरॅसिक कालखंडात डायनोसॉर होते, ते आता अस्तित्वात नाही. ओके, पण त्या ज्युरॅसिक कालखंडामध्ये जे डायनोसॉर होते त्या डायनोसॉरला कुठं आपण प्राणी वर्गीकरणामध्ये कुठे ठेवलेलं आहे तर ते आपण ठेवलेलं आहे फायलम कोरोडाटा मध्ये. फायलम कोरोडाटा म्हणजे काय, ज्याला पृष्ठरज्जू असतो, ज्याला आपल्या ओके ज्याला पृष्ठरज्जू असतो त्याला काय म्हणतो, पृष्ठरज्जू प्राणी म्हणजे फायलम कोरोडाटा. त्या फायलम कोरोडाटा मध्ये ऑर्डर आहे सोरोशिया. त्या सोरोशिया ऑर्डरचे पुन्हा 4 सब ऑर्डर मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे बघा. आता आपल्याला जो विचारला होता प्रश्नामध्ये डिप्लोडोकस हा ज्युरासिक कालखंडातील एक विशाल शाकाहारी डायनोसॉर असून तो सोरोपोडा या उप ऑर्डरशी संबंधित आहे, सब ऑर्डरशी संबंधित. कोणता? सोरोपोडा. बघा हे डिप्लोडोकस कसं दिसतं तुम्हाला, भला मोठी त्याची मान असती, त्याची भली मोठी शेपूट आहे, त्याला 4 पाय होते. ओके, हा त्या पृथ्वीवरील सर्वात मोठा डायनोसॉर मधला एक डायनोसॉर होता. ओके,
आता हे 4 प्रकार कोणचे? आता 4 पर्यायामध्ये बघा 4 प्रकार दिले पहा, ऑर्निथोपोडा, टेरेडक्टा येलोडिया, सोरोपोडा आणि अँपिस बेनिया. आता हे 4 सब ऑर्डर दिले होते. आता बघा 4 सब ऑर्डर आपण व्यवस्थित विश्लेषण करूया. बघा सोरोपोडा मध्ये अतिशय लांब मान आणि लांब शेपूट असणारा डायनोसॉर असणार होता. 4 मजबूत पाय होते त्याला. तो हर्बीवरस होता. म्हणजे तो मांसाहारी होता का? तर नाही, तो हर्बीवरस होता. आणि पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्याचा पैकी एक गट होता. याचं उदाहरण बघा, डिप्लोडोकस, जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं. ओके, ब्रांचिओसोरस, ॲपॅटोसोरस, ब्रोंटोसोरस. काय सोरोपोडाचे उदाहरण जर विचारले तर डिप्लोडोकस, ब्रांचिओसोरस, ॲपॅटोसोरस आणि ब्रोंटोसोरस हे सोरोपोडाचे उदाहरण होते. दुसरा जो होता ऑर्निथोपोडा, काय ऑर्निथोपोडा ही सब ऑर्डर दुसरी. या सब ऑर्डर काय, याचे द्विपाद होते किंवा चतुष्पाय होते. चतुष्पाय बघा इथं तुम्हाला इमेज दावली, जे मागचे पाय आहे ते एकदम स्ट्रॉंग आहे आणि पुढचे पाय आहे ते एकदम कमकुवत होते. जसे आपण मागच्या आता कंबाईन गट क ला जो विचारला होता, काय विचारला होता, कांगारू मध्ये विचारला होता. कांगारूचे मागचे पाय मजबूत असतात, पुढचे पाय कमी म्हणजे हे असतात. तसंच इथं याचं पण आहे, कांगारू सारखंच आहे, मागचे पाय मजबूत, पुढचे पाय कमकुवत. ओके, इथं ध्यानात ठेवा. शाकाहारी, हा पण शाकाहारी आहे. याचं उदाहरण बघा, इग्नोडॉन, काय इग्नोडॉन नावातच डॉन आहे. हेड्रोसोरस, काय हेड्रोसोरस याचे उदाहरण आहे. कशाचे? ऑर्निथोपोडाचे. आता बघा पुढचा टेरोडॅक्टिलिडिया, काय टेरोडॅक्लोइडिया. ओके, याचं हे उडणारे काय म्हणते त्याला डायनोसॉर होते, उडणारे डायनोसॉर. ओके, फ्लाइंग, इथं ध्यानात ठेवायचं. आता बघा ज्युरासिक वर्ल्ड नावाचा एक चित्रपट आला होता हॉलिवूड मधला, ज्युरासिक वर्ल्ड का काहीतरी, त्याच्यामध्ये हे 4ही उदाहरणं दिलेली आहे मित्रांनो. त्यावेळेस तुम्ही जेव्हा पिक्चर पाहता, एखादा चित्रपट पाहता, त्या चित्रपटामध्ये तुम्ही उदाहरण ते इथं कनेक्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, बघा याचे उदाहरण होते टेरोडॅक्टिल आणि टेरॅन्डॉन, काय टेरॅन्डॉन हे याचे उदाहरण होते. आणि चौथं होतं ते अँफिस्नेबिया. काय होता चौथा पर्याय? अँफिस्नेबिया. अँफिस्नेबिया हा सरपटणारे, जे सापासारखे सरपटणारे डायनोसर होते. ओके, ते पण भले मोठे होते, पण ते भूमिगत राहत होते किंवा सरपटणारे होते. ओके, त्यांचे उदाहरण बघा, वर्म लिझार्ड, वर्म लिझार्ड हे त्याचे उदाहरण आहे. ओके, हे झालं. याच्यावर प्रश्न येणार का भविष्यात? तर मला नाही वाटत याच्यावर भविष्यात प्रश्न येतील, पण आला तर तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके, हे ध्यानात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, बघा आतापर्यंत जे 3 प्रश्न आहे ते सलग 3 प्रश्न प्राणी वर्गीकरणावर होते. मग प्राणी वर्गीकरण हा चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही याच्यावरून कळू शकता तुम्हाला. काय सलग 3 प्रश्न एकाच टॉपिकवर आहे मित्रांनो, झुलॉजी मधल्या प्राणी वर्गीकरणावर. आपण काय करत बसतो, नाही सर, सेल करतो, उती करतो, प्रजनन करतो, शोषण करतो. अरे आयोग विचारतं कशावर, तू करतो काय? मग पुन्हा म्हणतो मला मार्क पडत नाही. सायन्स प्रचंड अवघड आहे सर, सायन्स मध्ये मार्क पडत नाही. अरे कस काय पडन तुला? आयोग काय विचारतोय, तू अभ्यास कसा करतोय? आयोगाचा बघ ना, आयोगाचा पॅटर्न बघ, आयोगाचे PYQ बघ. ओके, हे चला, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळी आहे असे विचारले होते. आता इथं काय दिलं आपल्याला? अँफिबियन विचारलंय. अँफिबियन क्लास, अँफिबियन मधले प्राण्याचे वर्गी 4 उदाहरण दिले आणि याच्यामधलं आंधळ कोणचं आहे? 12वीचं NCERT मध्ये सरळ दिलेलं आहे मित्रांनो. काय 12वीचे NCERT? मग 12वीचे NCERT वाचायची गरज आहे का? गरज नाही मित्रांनो. आपलं 9वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. ओके, चला, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? तर कोणते असतात ते? तर सिसिलियन नावाचा जो प्राणी आहे उभयचर प्राणी. उभयचर म्हणजे काय? काय उभयचर म्हणजे उभय आणि चर म्हणजे 2 ठिकाणी चरणारा. उभय म्हणजे 2, चर म्हणजे चरणारा, राहणारा. पाण्यात असा प्राणी जो पाण्यात पण राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो. काय असा प्राणी जो पाण्यात पण राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो, त्याला उभयचर म्हणतात, अँफिबियन्स म्हणतात. ओके, इथं सिसिलियन हा काय आंधळा असतो. तुमचा बेडूक आंधळा असतो का? तर नाही, बेडका डोळे असतात. टोड्स पण बेडकासारखा दिसणारा एक प्राणी आहे. ओके, त्याला पण डोळे असतात. आणि सॅलेमँडरला पण डोळे असतात. ओके, चला मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण करून सांगतो याचं. बघा, उभयचर प्राणी वर्ग क्लास अँफिबियन हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेत, म्हणजे ज्यांची
आळी अवस्था असते, डिंब अवस्था असते, त्या डिंब अवस्थेत काय असतात, पाण्यात राहतात आणि ज्यावेळेस तो पूर्ण मॅच्युअर होतो त्यावेळेस तो काय करतो, जमिनीवर येतो. ओके, आता बघा मी तुम्हाला इथं लाईफ सायकल दिलेली आहे, दिसतं तुम्हाला इथं सर्कल, ही लाईफ सायकल कशाची आहे, बेडकाची आहे. कशाची आहे, बेडकाची. बघा इथं डिंब आहे, हे जे ज्यांची आळी अंडे, हे डिंबे जे असतात ते पाण्यात असतात. या पाण्या डिंब्यापासून काय होतं, टॅडपोल तयार होतो. काय होतो, टॅडपोल तयार होतो आणि या टॅडपोल पासून काय होतं, किशोर बेडूक तयार होतो आणि प्रौढ बेडूक तयार होतो. आणि हे किशोर बेडूक आणि प्रौढ बेडूक हे कुठे असतात, तुमचे जमिनीवर असतात. जमिनीवर किंवा पाण्यावर पण राहू शकतात, पाण्यात पण राहू शकतात. आणि जे डिंबे आहे आणि जे टॅडपोड आहे ते 100% पाण्यातच असणार. ओके, हे इथं तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आता याचे महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे, तर डिंब अवस्थेत ते पाण्यात राहतात आणि प्रौढ अवस्थेमध्ये ते कुठे जमिनीवर येतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, उभयचर म्हणतात. यंदा त्यांच्या ज्या पाया असतात त्या पायाचे 2 जोड्या असतात आणि त्यांना अंगुली सारखे नखे असतात. बघा हे 2 जोड्या आहे का, तर ही पुढची जोडी आणि ही मागची जोडी. म्हणजे आपल्या हाताची एक जोडी आणि पायाची एक जोडी, तशीच बेडकाची काय असते, पुढची जोडी आणि मागची जोडी. त्या जोडीला, त्या पायांना काय, उपांग्यांना काय असतात, तर बोट असतात. फक्त त्या बोटांना, आपल्या मानवाला जसे बोटांना नखे असतात तसे त्या बोटांना नखे असतात का, तर बोटांना नखे नसतात. आयोगाने जर विचारलं बोटांना जर त्यांच्या अंगुलीला जर नखे असतात असं जर विचारलं ते चुकीचं आहे मित्रांनो. तिथं काय नसतात, हे नसतात, अंगुलींना नखे नसतात. लक्षात घ्या, असतात नसतात मध्ये फरक लक्षात घ्या. ओके, यांचं बाह्य कंकाल नसते, यांना बाह्य कंकाल म्हणजे यांच्या स्किनवर कंकाल असते का, कॅल्शियम कार्बोनेट, जसं आपण इकॉनोडर्माटामध्ये बघितलं तर तसे इथं नसतात. परंतु यांचं जी बाह्य त्वचा आहे ती मृदू असते आणि ती नेहमी ओलसर असते मित्रांनो. आपण बेडूक जर पाहिलं, बेडूकाची जी एखादी आपण बघितलं असं ना, आता आपण सर्व शेतकऱ्याचे मित्र आहे, शेतकऱ्याचे हे काय, चला त्यांची काय असते मग, त्वचा काय असते, मृदू असते आणि त्यांची त्वचा काय असते, ओलसर असते. त्यांच्या बाह्य कर्ण असतो, नसतो त्यांना. काय असतो त्यांच्या, त्यांना कान असतात का, कान नसतात, बेडकाला कान नसतात. परंतु त्यांना कर्णपटल असतात. काय असतात, कर्णपटल त्यांच्या स्किनवर. बघा इथं हे असं दिसतं का तुम्हाला, हे असं जे उभ्या रेषा, त्यांना काय म्हणतात, कर्णपटल म्हणतात. काय म्हणतात, कर्णपटल. ओके, कर्णपटल असते पण कान असतात का, विकसित झालेले कान नसतात पण कर्णपटल असतात. ओके, यांना मान नसते आणि डोळे जे असते त्यांचे ते डबडबीत असतात. ओके, डबडबीत असताना आणि त्या डोळ्यावर पापण्या असतात. ओके, हे इथं तुम्ही लक्षात घ्या. आता याचे उदाहरण महत्वाचे, अँफिबियाचे उदाहरण, उभयचर बेडूक, तुमचं टोड, तुमचं सॅलमेंडर, हे पहा सिसिलियन आंधळे. सिसिलियन दिसलं का तुम्हाला, गांडूळ सारखं दिसणारा प्राणी. ओके, इथं तुम्ही लक्षात घ्या. पण गांडूळ कुठे येतो, ॲनेलिडियम मध्ये येतो आणि हे सिसिलियन कुठे येतं, तर अँफिबियन मध्ये येतो. दोन्ही मधला फरक आहे. ओके, हे इथं लक्षात घ्या. चला पुढं बघा, प्रश्न क्रमांक 4 विचारला होता आपल्याला. आता डॅश डॅश वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा आहे. आता वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे हे इथं आपल्याला प्रश्नामध्ये काय केलं होतं, आयोगाने विचारलं होतं. ओके, आता पहिला पर्याय बघा रे, वालुकामय माती. काय, वालुकामय माती. दुसरा पर्याय होता चिकन माती. तिसरा पर्याय होता लोम माती आणि चौथा वरील पैकी काही नाही. आता सर्वांना माहिती आहे वाळूचे किती, मातीचे किती प्रकार असतात, 3. कोणकोणचे, वालुकामय माती, वालुकामय माती, दुसरा येतो तुमचा चिकन माती, चिकन माती आणि तिसरा प्रकार आहे तुमचा गाळाची माती, गाळाची मृदा. ओके, हे मेनली डिवाइड केलेले 3 प्रकार आहे. आता ही जी लोम सॉइल आहे, काय ही लोम सॉइल सर्वोत्तम का आहे याचं मी तुम्हाला सांगतो. आता फक्त वाळुकामय मृदा विचार केला, वाळुकामय मृदा कुठे आढळती, तर नदीच्या किनारी किंवा समुद्र किनारपट्टीला. त्याच्यामध्ये पाणी त्याच्यावर पाणी पडलं तर काय होतं, डायरेक्ट ते सोडून देते खाली. म्हणजे तिची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, जी मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, ती वालुकामय मृदामध्ये असते का चांगली, तर चांगली नसते. जर पाणी जर साठवून त्याने धरून नाही ठेवलं, पाणी जर धरून नाही ठेवलं तर त्याच्या पाण्यात जे मिळणारे मिनरल्स असतात, काय पोषक द्रव्य असतात, ते पण काय जाणार आहे, त्या पाण्याबरोबर वाहून जाणार आहे. म्हणजे जे पिकं तिथं येणार आहे त्या पिकाला मिनरल्स भेटणार का, तर नाही भेटणार. मग ती पिकासाठी चांगली का वालुकामय मृदा, तर नाही. आता पुढची बघा चिकन माती.
चिकन माती काय करत असते मित्रांनो, पाणी जास्त धरून ठेवते. चिकन मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एकदम खतरनाक आहे, म्हणजे एकदम चांगली आहे. ओके, जर तुम्ही एखाद्या शेतात, आपल्या शेतात जर चिकन माती असली तिला जर पाणी दिलं तर भविष्यात पुढचे 15 दिवस तिथे पाणी द्यायची गरज पडत नाही. पण ती पिकासाठी चांगली आहे का, तर नाही. कारण की पिकांसाठी जी माती चांगली आहे त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण चांगली पाहिजे आणि हवा पण खेळती राहिली पाहिजे. काय आपण वापसा म्हणतो त्याला, वापसा आपल्या भाषेत. ओके, वापसा म्हणतो. ती वापसा पण चांगली झाली पाहिजे. ती चिकन मातीमध्ये वापसा होते का, तर वापसा होत नाही. ओके, त्याच्यामुळे ही पण चांगली नाही. आणि तुमची मग आता राहिला ऑप्शन मध्ये लोम मृदा. लोम मृदा ही बराबर चिकन वाळुका मृदा 40%, चिकन माती 20% आणि गाळाची माती 40% यांच्या मिश्रणापासून लोम मृदा तयार होते. आणि ती एकदम सर्वोत्कृष्ट असते मित्रांनो. तिची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण चांगली असते. तिच्यात एअर जे पोर्स असतात ते पण चांगले असतात, म्हणजे त्या मातीमध्ये हवा पण खेळती राहत असते. आणि ती वनस्पतीच्या वाढीसाठी एकदम उपयुक्त असणारी, म्हणजे सर्वोत्तम कोणची मानली जाते, तर लोम मृदा तुमची सर्वोत्तम मानली जाते. ओके, बघा मातीचे प्रकार दिले. लोम मृदा कशापासून बनली जाते, वाळू, गाळ आणि चिकन माती. आता वाळूचं किती टक्के सांगितलं मी तुम्हाला, 40%. गाळाचं किती सांगितलं, 40% आणि चिकन मातीचं किती, 20%. आणि त्यात काही ह्युमसचं प्रमाण पण असतं. ह्युमस म्हणजे सेंद्रिय द्रव्य तुमची. ओके, ह्युमसचं प्रमाण पण त्यात असतं सेंद्रिय द्रव्याचं. ओके, ते ही काय करते, माती पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि निचरा ड्रेनेज दोन्ही योग्य प्रमाणात असतात, म्हणून ही सर्वोत्कृष्ट. आणि त्यात सेंद्रिय पदार्थ, ह्युमसचं प्रमाण आणि पोषक द्रव्य भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही वनस्पती वाढीसाठी योग्य आहे सर्व. आता बघा वालुकामय मृदा, यात पाणी लवकर निचरा होतो आणि पोषक द्रव्य टिकून राहत नाही, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, आणि चिकन माती पाणी जास्त धरून ठेवते, त्यामुळे हवा खेळती राहत नाही. काय, पाणी जास्त धरून ठेवते आणि हवा खेळती राहत नाही, त्याच्यामुळे त्याचा जलनिचरा कमी होतो. त्यामुळे सर्व पिकांना चांगली आहे का, नाही. पण कोणत्या पिकाला चांगली, त्यातली त्यात कोणत्या पिकाला चांगली. आता वाळुकामय मृदा आपण बघतोय नदीच्या किनारे आपण टरबूज, तुमचं खरबूज हे पिकं आपण कुठे घेतो, वाळुकामय मृदात घेत असतो. तर चिकन मातीत कोणते पीक घेतलं जातं, तुमचं ज्या पिकांना जास्त पाण्याची गरज असते, काय, ज्या पिकांना जास्त पाण्याची गरज असते ते पिकं कुठे घेतो आपण, चिकन मातीमध्ये घेतो. कोणकोणचे रे मग तुमचा तांदूळ झाला, तुमचा ऊस झाला, याला काय लागतं, पाणी जास्त लागतं. तर त्या पाण्याची ज्याला जास्त पाणी लागतं ते कुठे घेतले जातात, तर चिकन मातीमध्ये घेतले जातात. ओके, हे इथं तुम्ही लक्षात घ्या. चला पुढचा बघा. आता प्रश्न 4 आणि प्रश्न 5 दोन्ही पण प्रश्न मातीवर विचारले होते. ओके, बघा मातीच्या उपजाऊ स्तराच्या नुकसानीस डॅश डॅश म्हणतात. ओके, काय विचारलं होतं आयोगाने आपल्याला, मातीच्या मृदेच्या उपजाऊ स्तराच्या नुकसानीस काय म्हणतात. आता बघा मृदा जनन, आता पेडोजेनेसिस. ओके, पेडोजेनेसिस ही मृदा निर्माण होण्याची प्रक्रिया आहे. काय, मृदा कशी तयार होते त्याला काय म्हणतात आपण, पेडोजेनेसिस म्हणतात. दुसरा ऑप्शन होता पोडझोलायझेशन. पोडझोलायझेशन म्हणजे काय रे, पोडझोलायझेशन म्हणजे जिथं अतिशय दमट वातावरण असतं किंवा अतिशय थंड वातावरण असतं, त्या थंड वातावरणामध्ये जी माती तयार होते त्या मातीच्या निर्मितीच्या प्रक्रियेला पोडझोलायझेशन म्हणतात. बघा तिथं समोरच दिलेल्या आयोगानं कंसामध्ये मातीच्या निर्मितीची प्रक्रिया येणार आहे का, नाही. नुकसान विचारलेलं आपल्याला, नुकसानमध्ये निर्मिती कशी येऊ शकते, काय, नुकसानीमध्ये निर्मिती कशी येऊ शकते, म्हणजे इलिमिनेशन करता येत होतं तुम्हाला इथं, तर 100% इलिमिनेशन करता येत होतं. ओके, म्हणजे तुमचा 1 नंबर गेला, तुमचा 2 नंबर गेला. राहिलं मातीची धूप. बरोबर आहे, मातीची धूप, सॉइल इरोजन. मातीच्या वरच्या थराच्या नुकसानीस काय म्हणतात, तर सॉइल इरोजन म्हणतात. आता सॉइल इरोजन कसं होऊ शकतं, बघा पाण्याद्वारे, बघा इथं दिले मातीची धूप, मृदाजन आणि पोडझोलायझेशन. मातीची धूप, सॉइल इरोजन. मातीची धूप म्हणजे मातीचा वरचा सुपीक थर पाणी, वारा आणि मानवी प्रक्रियामुळे वाहून जातो. जो मातीचा वरचा थर आहे, सुपीक थर असतो मित्रांनो, त्याच्यामध्ये काय असतं, ह्युमस असतं, सेंद्रिय पदार्थ असतात, पोषक द्रव्य असतात. ते पदार्थ मातीचा वरचा थरच जर तुम्ही वाहून जर गेला तर खाली काय राहणार, खडक राहणार ना. त्या खडकामध्ये पीक येणार का, तर नाही. म्हणजे म्हणून याला काय म्हणतात, मातीची धूप म्हणतात. ओके, उत्पादकता कमी होते. ओके, आता बघा पेडोजेनेसिस म्हणजे काय, माती तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे पेडोजेनेसिस. बघा मूल खडक असतो, अगोदर परमनंट रॉक असतो, त्या परमनंट रॉकच्या वेदरिंग होतं. आता वेदरिंग वगैरे मी त्या पुढच्या भानगडीत जात नाही, ते भूगोल आपण शिकू. ओके, सेंद्रिय पदार्थ, मग त्याच्यात काय ऍड केले जाते, सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. आणि त्या ऑर्गॅनिक मॅटर जेव्हा ऍड होतं तेव्हा काय होतं, सॉइल फॉर्मेशन होतं.
त्या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतात तर पेडोजेनेसिस म्हणतात. ओके. आणि जी पेडझोलायझेशन आहे, पेडझोलायझेशन म्हणजे काय, थंड आणि दमट प्रदेशातील मृदा निर्मितीची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्या विशिष्ट प्रक्रियेला काय म्हणतात पेडझोलायझेशन म्हणतात. म्हणजे आपला जो रशिया आहे, चायना आहे, चायनाचा वरचा भाग तिकडे काय असतं, बर्फ असतो हमेशा, तिथं थंड वातावरण असतं, त्या थंड वातावरणात मातीची निर्मिती होते, त्या मातीच्या निर्मितीला काय म्हणतात पेडझोलायझेशन म्हणतात. ओके. चला बघा आता हा बॉटनीचा प्रश्न. 100% दरवर्षी एक वनस्पती रोगावर प्रश्न येऊ राहिला आजकाल. आज अलीकडचा आयोगाचा जो ट्रेंड बघितला, त्या ट्रेंड मध्ये वनस्पतीच्या रोगावर 100% एक प्रश्न असतो. आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी सर्व लिस्ट टाकलेली मित्रांनो, ते तुम्ही तिथून वाचून घ्या. ओके. बघा काय विचारलं होतं, लिंबू वरील कॅन्कर रोग, काय लिंबूवरील कॅन्कर रोग डॅश डॅश या रोग कारकामुळे होतो. बघा हा प्रश्न कधी विचारला होता, गट ब 2026 ला. आणि राज्यसेवा 2026 ला काय विचारला होता प्रिलियमला क्वेश्चन, की लिंबूवरील कॅन्कर हा रोग झॅन्थोमोनास सिट्राय या डॅश डॅश मुळे होतो. म्हणजे रोग कारकाचं तिथे विचारलं होतं, तो जीवाणू आहे का, फंगस आहे का, विषाणू आहे. म्हणजे आयोगानं तिथंच काय केलं, आपल्याला फिरवलंय. फक्त काय केलंय, प्रश्न तयार करताना फक्त फिरवलंय. म्हणजे फिरवलेलं ज्याला लक्षात येतं तो मुलगा नक्कीच पास होतो. आलं लक्षात. बघा लिंबूवरील कॅन्कर रोग डॅश डॅश या रोग कारकामुळे होतो. कोणचा आहे रे तो, झॅन्थोमोनास सिट्राय. कोणचा आहे, झॅन्थोमोनास सिट्राय नावाचा जीवाणू आहे. काय आहे, जीवाणू आहे, ध्यानात ठेवा. जीवाणूजन्य रोग आहे कोणचा, कॅन्कर रोग हा जीवाणूजन्य. कोणचा, झॅन्थोमोनास सिट्राय. लिंबूवरील कॅन्कर हा रोग कशामुळे होतो तर झॅन्थोमोनास सिट्रायमुळे होतो. पाठ करायचं मित्रांनो, सतत म्हणत राहायचं, रिवाइज करत राहायचं, काय होत नाही. सायन्सचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की सायन्स मध्ये शब्द जे आहे ते खूप अवघड आहे. आता बघा झॅन्थोमोनास सिट्राय, स्पेसिलोथेकोसोरघाय, आता आपण असे आपल्या डे टू डे लाईफ मधले शब्द आहे काय, हे कधी तुम्हाला लक्षात राहणार आहे, ज्यावेळेस तुम्ही वारंवार याची रिव्हिजन करणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात राहणार. एकदा वाचल्याने तुमच्या अजिबात लक्षात राहणार नाही. बघा उस्टिलॅगोमायडिस, क्लॅव्हिसेप मायक्रोसेफेला, जसं की हॉलिवूडच्या पिक्चरचं नाव आपण इथं सांगू राहिलो तुम्हाला, एवढे अवघड नाव आहे. पण हे तुम्हाला वारंवार ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता, तुमच्या शॉर्ट्स नोट्स मध्ये तुम्ही ते लिहून ठेवता, त्यावेळेस मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो हे तुम्हाला लक्षात राहतात. आता बघा स्वरगाय, स्वरगाय म्हणजे काय, तुमची ज्वारी. स्वरगाय म्हणजे ज्वारी, हे ज्याला माहित आहे त्याला लिंबू आणि स्वरगाय ज्वारीचा काय संबंध आहे का, लगेच ऑप्शन कट होतं ना मित्रांनो, लगेच इलिमिनेट, चौथ्याकडे जायचं पण नाही. आता उस्टिलॅगोमायडिस, क्लॅव्हिसेप मायक्रोसेफेला. आता क्लॅव्हिसेप मायक्रोसेफेला पासून आर्गट नावाचा जो गवत आहे, गवतावर आर्गट नावाचा रोग होतो, किंवा बाजरीवर आर्गट नावाचा रोग होतो. हे पाठ आहे आपल्याला, काय बाजरीवर आर्गट नावाचा रोग होतो. पण तो कोणत्या बुरशीपासून होतो तर तो आहे क्लॅव्हिसेप मायक्रोसेफेला. हे पण आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे आता. ओके. चला मी तुम्हाला सांगतो सविस्तर. बघा महत्वाचे रोग आणि त्यांची कारके लिहून घ्या, काय नोट्स मध्ये तुमच्या लिहून घ्या. ओके. लिंबूवरील कॅन्कर रोग कशापासून होतो, तो जीवाणूजन्य आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे. ओके, ध्यानात ठेवायचा. कशापासून होतो, झॅन्थोमोनास सिट्राय. आता बघा इथं लिंबूचं दिले लक्षण काय, सिम्पटम्स काय, तर तुमच्या लिंबूच्या पानावर अशी पिवळे पिवळे डॉट पडतात, किंवा लिंबावर तुमचे पिवळे पिवळे डॉट पडतात. ओके, हे जर तुम्ही लक्षात ठेवायचं. आता उस्टिलॅगोमायडिस, काय उस्टिलॅगोमायडिस हा मकावरील कॉर्न स्मट नावाचा रोग आहे. काय कॉर्न स्मट नावाचा रोग आहे. बघा कसा होतो तो, तेव्हा फंगस आहे, मक्याच्या कांसावर अशी पांढरी पांढरी किंवा फंगस तयार होते. ओके, काळीसर फंगस तयार होते. ओके, ती बुरशीजन्य आहे. आता जर उद्या आयोगाने जर विचारलं कॉर्नस्मट हा रोग उस्टिलॅगोमायडिस या रोग कारकामुळे होतो, तो कोणत्या प्रकारातील आहे, ऑप्शन मध्ये जर असेल जीवाणूजन्य, बुरशीजन्य, विषाणूजन्य, यापैकी नाही, तर तुम्हाला आलं पाहिजे का, तर 100% आलं पाहिजे. कसा आहे तो, बुरशीजन्य आहे. ओके, हा पीवायक्यू अनालिसिस केल्याचा फायदा आहे मित्रांनो. ओके, चला पुढे. आता क्लॅव्हिसेप मायक्रोसेफेला, बघा तुम्हाला सांगितलं होतं कोणता रोग होतो, अर्गट नावाचा रोग होतो. ओके, तो कुठं होतो, गवत किंवा तुमचं बाजरीवर होत असतो. ओके, काळी पडते बाजरीचे कणस किंवा गवत हे काळं पडतं. ओके, आणि कोणचा आपलं स्पॅसिलोथेका सोरगाय हा ज्वारीवरील रोग आहे. ज्वारीचे जे कणीस आहे त्या कणसावर काय तयार होतं, फंगस तयार होतं मित्रांनो. ते पांढरं
कणीस दिसतं आपल्याला किंवा थोडं लालसर कणीस दिसतं. ओके, ते कसं असतं तर ते स्पॅसिलोथिका सोरगा या फंगस पासून ते रोग होतो. कोणचा होतो तर तो रोग असतो कवड स्मट नावाचा. कोणचा? कवड स्मट नावाचा रोग आहे. ओके, ही जर तुम्ही ध्यानात घ्या. पूर्ण चार्ट मी तुमचा टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे मित्रांनो. तो चार्ट मस्त एकदा तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या व्यवस्थित. प्रत्येक रोग, रोगाचे कारक, तो जीवाणूजन्य बॅक्टेरिया आहे का व्हायरस आहे, त्याच्या कोणत्यापासून झालेला आहे, त्याचा एक चार्ट मस्त दिलेला आहे. तो चार्ट एकदम तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या. वारंवार रिव्हिजन करा. 100% याच्यावर प्रश्न येतात मित्रांनो. काय होतं 100% याच्यावर प्रश्न येत असतो, तो तुम्ही करणं अपेक्षित आहे. एखाद्या टॉपिकवर जर प्रश्न येत असेल तर तो करणं गरजेचं आहे ना आपल्याला. तो जर नाही केला तर कसं चालणार ना. ओके, चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहे? हायजीन वरला प्रश्न आहे मित्रांनो. कशावरला? हायजीन वरला. आता विटॅमिन्स, पोषक द्रव्य मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की पोषक द्रव्य, रक्तगट आणि तुमचं रोग हे कुठे येतं? हायजीन मध्ये येतं. ओके, आता कोणते विचारले आपल्याला? कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी आहे, पाण्यात विद्राव्य आहे असे विचारलं होतं. ओके, तुम्ही जर स्टेट बोर्डचे पुस्तक जर वाचले तर 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये असं डायरेक्ट एक चार्ट दिलेला आहे. काय? त्या चार्ट मध्ये पाण्यात विद्राव्य विटॅमिन्स आणि पाण्यात अविद्राव्य विटॅमिन्स याचं बायफर्गेशन तिथं केलेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हणत असतो की स्टेट बोर्ड अगोदर वाचा, नंतर तुम्ही तुमचे रेफरन्स बुक काय करा, वाचा. ओके, पण त्याच्या अगोदर काय वाचा? स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्ड वाचणं खूप महत्वाचं आहे. ओके, चला बघा. विटॅमिन, जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड. आता बघा पाण्यात विद्राव्य. काय? पाण्यात विद्राव्य. पाण्यात विद्राव्य कोणकोणचे विटॅमिन्स पाण्यात विद्राव्य? तर बी, विटॅमिन बी चा गट, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे काय? वॉटर सोल्युबल आहे. आणि दुसरा जो प्रकार असतो तो कोणचा? फॅट सोल्युबल, म्हणजे मेदात विद्राव्य. ओके, फॅट सोल्युबल कोणकोणते असते तुमचे? फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल तुमचं ADEK. काय? ADEK, ADEK फॅट सोल्युबल, ADEK फॅट सोल्युबल असं 2-3दा जर तुम्ही उच्चारलं का पाठ होऊन जातं. येऊ द्या ना प्रश्न कोणचा पण. बी आणि सी, BC 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 पुढं पाण्यात, BC गेली पाण्यात. असं काहीतरी ट्रिक तयार करायच्या आणि या ट्रिक मुळे आपल्याला लक्षात ठेवायचंय. सायन्स उच्चाराला अवघड आहे, सायन्स मधले शब्द उच्चार करण्यासाठी अवघड आहे, पण करणं गरजेचं आहे. ओके, हे तर तुम्ही ध्यानात ठेवा. आता आपल्याला विचारलं होतं पाण्यात विद्राव्य असणारा कोणचा समूह? विटॅमिन बी चा समूह आणि विटॅमिन सी. मग विटॅमिन बी चा समूह म्हणजे नेमकी काय? आता बघा प्रश्नामध्ये विचारलेलं आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिनचे पुन्हा बी, विटॅमिनचे B1, B2, B3, B4 नाही सॉरी B5, B6, B9, B12 हे प्रकार पडलेले. बघा मी तुम्हाला पूर्ण पुढचे नाव सांगितलेले. बघा पुढचं तुम्हाला एक चार्ट तयार करून दिलेला आहे. बघा आपण अगोदर एक एक बघूया. बघा मी थोडे इमेज एक्सपांड करतो, 2 मिनिटं. बघा सॉरी चला आपले बघा आता फक्त तुमच्यासमोर असणार जलविद्राव्य विटॅमिन. ओके, वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणकोणचे वॉटर सोल्युबल? तर बी आणि सी, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे पाण्यात विद्राव्य विटॅमिन्स आहे किंवा जीवनसत्व आहे. ओके, आता आता सी चे तर प्रकार पडत नाही, सी चा एकच आहे विटॅमिन सी, पण बी चे प्रकार पडतात. कोणकोणचे प्रकार आहे? तर तुमचा B1, B2, B3, B6, B9 आणि B12. ओके, हे सर्व पाण्यात विद्राव्य. जर तुम्हाला आता उद्या आयोगाने सेपरेट विचारलं B12 हा पाण्यात विद्राव्य आहे की मेदात विद्राव्य आहे, तर बी हा बीचाच प्रकार आहे ना, B12 हा बीचाच प्रकार आहे, त्यामुळे तो पाण्यातच विद्राव्य असणार आहे. ओके, पाण्यात विद्राव्य म्हणजे काय? पाण्यात सहज विरघळतात हे
आपल्याला लघवी आणि जर यांचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये जास्त झालं तर लघवी घाम यांच्या वाटे काय ते शरीराच्या बाहेर सोडले जातात. शरीरात त्याचा साठा होत नाही कारण की ते आपल्याला रोज इनटेक करावं लागतं, त्याच्यामुळे ते शरीरामध्ये त्याचा साठा होत नाही. ओके, दररोज आहारातून घेणे आवश्यक आहे. आता याचे कार्य काय आहे तर ऊर्जा निर्मितीमध्ये गट मदत करते, मज्जासंस्था सुरळीत ठेवणे, रक्तपेशीची निर्मिती करणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढणे. म्हणजे व्हिटॅमिन सी आपण बघत असतो, आपली जर इम्युनिटी पॉवर जर आपल्याला वाढायची असेल तर काय कर, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खा. काय म्हणतो आपण, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खा. मग व्हिटॅमिन सी काय करते, तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवते. ओके, यांचे स्रोत काय आहे तर फळे, संत्रा, लिंबू, आवळा, भाज्या, कडधान्य, दूध, अंडी, मांस. ओके, हे याचे आहे. आता बघा यांचे सर्वात महत्व सांगतो मी तुम्हाला. या सर्वांची नावं, रासायनिक नावं विचारतं कधी कधी. काय करत असतं, रासायनिक नाव विचारत असतं. आता बघा बी1 ला थायमिन म्हणते. काय म्हणते, बी1 थायमिन. बी2 ला काय म्हणते, रायबोफ्लेविन म्हणतात. काय म्हणतात, रायबोफ्लेविन. बी3 ला नायसिन म्हणतात. बी6 ला पायरोडॅक्झिन म्हणतात. बी9 ला फॉलिक ऍसिड म्हणतात. आणि बी12 ला कोबॅलामिन म्हणतात. ओके, आणि व्हिटॅमिन सी चं ऑस्कॅर्बिक ऍसिड. काय, व्हिटॅमिन सी ऑस्कॅर्बिक ऍसिड. बघा प्रत्येकाचं उदाहरण मी तुम्हाला परत सांगतो, एकदा लिहून घ्या नोट्स मध्ये, नुसतं बसू नका, लिहून घ्या. ओके, व्हिटॅमिन बी1 थायमिन म्हणतात. व्हिटॅमिन बी2 रायबोफ्लेविन म्हणतात. व्हिटॅमिन बी3 नायसिन म्हणतात. व्हिटॅमिन बी6 पायरोडॉक्झिन म्हणतात. व्हिटॅमिन बी9 फॉलिक ऍसिड म्हणतात. व्हिटॅमिन बी12 कोबॅलेमिन म्हणतात. आणि व्हिटॅमिन सी कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणतात. ओके, हे झाले पाण्यात विद्राव्य असणारे विटॅमिन्स. याच्यावर ह्या प्रत्येकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो हे पण करणं गरजेचं आहे. ओके, ते मी तुम्हाला तुमच्या आपल्या जे टेस्ट सिरीज असणार आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये जर प्रश्न विचारणार आणि आयोग पण त्याच्यावरच प्रश्न विचारणार, याची मी शाश्वत देतो तुम्हाला. बघा तुम्ही आता जे करल ना त्याला 100% प्रश्न टॅकल करणार होणार, जे नाही करणार ते गेला. मग 6,000ची जाहिरात येऊ द्या किंवा 10,000ची जाहिरात होऊ द्या, तुम्हाला जर तुमचे बेसिक जर तुम्ही जर व्यवस्थित करणार नसेल तर ती 6,000ची आली काय आणि 10,000ची आली काय, आपल्याला काय त्याचा काही उपयोग होणार नाही. जे करणार ते टिकणार स्पर्धेमध्ये, जे नाही करणार ते बाद होणार. ओके, हे ध्यानात ठेवा. आता बघा फॅट सोल्युबल बघू आपण. फॅट सोल्युबल घेतो मी समोर. बघा बघा फॅट सोल्युबल कोणचे, ए तुमचा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. हे काय आहे तुमचे एडीईके फॅट सोल्युबल. एडीईके फॅट सोल्युबल असं पाठ करायचं. ओके, आता हे पाण्यात विरघळत नाही त्याच्यामुळे हे स्निग्ध पदार्थात विरघळतात. आणि हे आपल्याला हे कुठे पाण्यात विरघळत नसतात, त्याच्यामुळे याचा आपल्याला साठा आपल्या शरीरात करणं गरजेचं असतो. आणि तो साठा कोण करतं तर तुमचं लिव्हर करत असतं, यकृत. काय करत असतं, यकृत त्याचा साठा करत असतं. ओके, आणि गरजेनुसार त्याचा वापर केला जातो. म्हणजे जर गरज असेल तरच याचा वापर होतो. ओके, गरज नसलेला याचा वापर होत नाही, ते स्टोअर केलं जातं आपल्या बॉडीमध्ये. आणि ज्या वेळेस त्याची गरज निर्माण होते त्यावेळेस ते स्टोअर केलेले यकृत जे लिव्हर मध्ये जे स्टोअर केलेलं असते ते स्टोअर केलेले विटॅमिन्स आपण काय करतो, वापर करत असतो. बॉडी ऑटोमॅटिक त्याचा वापर करत असते. ओके, दररोज असल्यामुळे दररोज पुरवठ्याची तुलनेने कमी गरज असते. ओके, आता याचा कशासाठी उपयोग असतो तर तुमची दृष्टीसाठी कोणते विटॅमिन लागतं रे तर व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिनच्या एच्या अभावामुळे कोणता रोग होतो, रात आंधळेपणा, सगळ्यांना माहिती आहे. ओके, तुमचे व्हिटॅमिन डी मुळे काय तुमचे हाडं आणि दात मजबूत होत असतात. कॅल्शियमचं शोषण शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढतं. कोणत्या व्हिटॅमिन ई काय करतं, तुमच्या पेशीचं संरक्षण करतं. ओके, रक्ताच्या गुठळ्या होऊ नये, काय रक्ताच्या गुठळ्या होऊ नये म्हणून कोणतं व्हिटॅमिन काम करतं, के. ओके, स्रोत कोणचा आहे तर दूध, तूप, लोणी, मासे, अंडी, मासे वगैरे याचा स्रोत आहे. आणि यांची रासायनिक नाव ध्यानात ठेवा. बघा एला काय म्हणतात, रेटिनॉल म्हणतात. एचं रासायनिक नाव काय, व्हिटॅमिन एचं रासायनिक नाव काय, रेटिनॉल. व्हिटॅमिन डी चं काय, कॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन ई चं काय, टोकोफेरॉल. आणि व्हिटॅमिन के चं काय, फायलोक्लेविनोन. ओके, ही तर लक्षात ठेवा. चला पुढे बघा, हा प्रश्न पण एक 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामधून विचारलेला प्रश्न आहे. थोडा अवघड स्वरूपाचा प्रश्न होता. ओके, हा ध्यानात ठेवा इथं. बघा प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते, प्रमस्तिष्क मेरुद्रव म्हणजे याला काय म्हणतो आपण, सेरिब्रल स्पायनल फ्लुइड, CSF म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये, सेरिब्रल स्पायनल फ्लुइड. ओके,
हा मेंदूच्या पोकळीतील कोराइड प्लेक्स मध्ये कुठं तयार होतोय, कोराइड प्लेक्स मध्ये. मेंदूची जी पोकळी असते, पिया मॅटर असतं, त्या पिया मॅटर मधले जे इपेंडेमियल सेल असतात, इपेंडेमियल, ओके, या इपेंडेमियल सेल मध्ये तयार होतो झालेला व सब अॅरोक्नाइड पोकळीमधून मेंदू आणि मज्जारज्जू यांच्या सभोवताली फिरणारा द्रव पदार्थ आहे. आता त्यांनी विचारलंय आणि याबाबत खालील विधाने विचारलं. आता सीएसएफ सेरिब्रोस्पायनल फ्लुइड याबाबत 4 विधानं दिली होते. ह्या 4 विधानामध्ये कोणचे बरोबर आहे, कोणचे चुकीचे आहे, हे आपल्याला इथं विचारलं होतं. अवघड स्वरूपाचा होता का, तर 100% अवघड स्वरूपाचा प्रश्न होता. ओके, स्किप केला असता तरी चालला असता. किंवा मी काय म्हणतो, किंवा जर एखाद्याला जर तुक्का मारा सेवा असेल तर वरील पैकी सर्व जरी ज्यांनी मारला असेल तरी त्याचा बरोबर आला असता. ओके, हे ध्यानात ठेवा. काय बघा, अ सेंटेन्स, मेंदूला प्राणवायू ऑक्सिजन पुरवण्याचा तो माध्यम आहे, तर 100% बरोबर आहे, तो माध्यम आहे. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो, बरोबर आहे. तो मेंदूला पोषण पुरवतो, न्यूट्रिएंट्स पुरवत असतो मित्रांनो. तो सीएसएफ काय करत असतो, मेंदूला न्यूट्रिएंट्स पुरवत असतो, त्यामुळे हे पण तुमचं विधान बरोबर आहे. तो मेंदू आणि मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करत असतो. ओके, हे पण तुमचं बरोबर आहे. कोणते विधान बरोबर आहे आपल्याला विचारलं होतं, तर तुमचं उत्तर असणार होतं 3 नंबरचं उत्तर अ, ब, क, ड बरोबर आहे. आता सर्वविस्तर आपण याचं विश्लेषण करू. बघा, सेरिब्रल स्पायनल फ्लुइड सीएसएफ, बघा हा तुमचा मेंदूचा डायग्राम तुमच्या समोर आलेला आहे. ओके, आता बघा या मेंदूच्या डायग्राम मध्ये जी सब अॅरोक्नाइड पोकळी आहे, सब अॅरोक्नाइड पोकळी, या पोकळीमध्ये इथं कोराइड प्लेक्स नावाचं एक कोराइड प्लेक्स असतं. इथं कुठं, इथं मी जे हायलाइट केलं तिथं कोराइड प्लेक्स असतं. त्या कोराइड प्लेक्स मधून काय केलं जातं, इथं स्रवण होतं, इथं तयार होत असतो आणि तयार झालेला सीएसएफ आहे. कोणचा सीएसएफ, ह्या मार्गाने असा इथून असा मेडुला ऑब्लॉंगॅटा पासून ते 3 छिद्र असतात. मेडुला ऑब्लॉंगॅटा पाशी जे 3 छिद्र असतात, त्या छिद्रामधून बाहेर निघून तो काय केला असतो, असा आपल्या मेंदूच्या भोवती काय केलं असतं, याचं स्रवण होत असतं किंवा वाहत असतो. असा वाहत तो आपल्या मज्जारज्जू स्पायनल कॉर्डच्या भोवती पण वाहत असतो. स्पायनल कॉर्डला जे मेंदूला पुरवण्याचं काम करतो, तोच मेंदू मज्जारज्जूला पण पुरवण्याचं काम करत असतो. काय करतो, ऑक्सिजन पुरवठा करतो, न्यूट्रिएंट्स पुरवठा करण्याचं काम करतो, संरक्षणाचं काम करतो. ओके, हे काम करतं तर सीएसएफ करतं. बघा इथं तुम्हाला सीएसएफ चे कार्य दिलेले आहे. काय काय, कवटीच्या आतील दाब स्थिर करण्याचं काम ते करत असतं. पोषक घटक आणि टाकाऊ पदार्थ देवाणघेवाणीत त्याचं सहाय्य करत असतं मेंदूसाठी. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत करतो. ओके, मेंदूला शुष्क होण्यापासून तो रोखतो. मेंदू आणि मज्जारज्जूचे संरक्षण करण्याचं काम करतो आणि शॉक ऑब्झर्व म्हणून काम करतो. म्हणजे आपण जर एखाद्या गाडीवरून पडलो किंवा काय झालं, डोक्याला मार लागला पण तो शॉक जो बसतो डोक्याला, तो ऑब्झॉर्व करण्याचं काम कोण करतं, तुमचा सेरिब्रल स्पायनल फ्लुइड करत असतो. ओके, हे इथं तुम्ही लक्षात घ्या. चला पुढे बघा, प्रश्न क्रमांक 9 विचारला होता. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण करायचंय, रक्तातील क्षाराचे प्रमाणाचे नियंत्रण करायचंय, रक्ताच्या सामूचे पीएच चे नियंत्रण करायचे आणि टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त क्षारांचे उत्सर्जन करायचे. हे कार्य प्रमुख कशाचे आहे. ओके, म्हणजे आता बघा काय विचारलं, पाण्याचा समतोल राखायचा आपल्या शरीरामध्ये, बॉडी मधला, रक्तातील क्षाराचे प्रमाण नियंत्रण करायचे, पीएच चे प्रमाण नियंत्रण करायचे आणि टाकाऊ पदार्थ पण बाहेर टाकायचे शरीरामध्ये. हे काम कोण करतं, तुमचं मूत्रपिंड म्हणजे किडनी करत असते. ओके, तुमचं काय करत असते, मूत्रपिंड काम करत असतं. ओके, बघा सविस्तर तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे. त्वचेद्वारे काय केलं, फक्त उत्सर्जन केलं जातं आणि बॉडीचं संरक्षण केलं जातं. ओके, लहान आतडे आपण जे अन्न खाल्लं ते अन्न पचवण्याचं काम कोण करतं, तर लहान आतडे करत असतं. ओके, यकृत पण तुमचं डिटॉक्सिफिकेशन शरीराचं ते करण्याचं काम कोण करतं, यकृत करतं. ओके, चला पुढे बघूया सविस्तर. मूत्रपिंड, किडनी, त्याला उक्क पण हा शब्द आहे मराठीमध्ये, उक्क, ध्यानात ठेवा. आयोगानं जर भविष्यात उक्क जर विचारलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. ओके, किती जोड्या, एक जोडी असते आपली, 1 पेअर असतो, 2 असतं आपल्या किडनी. ओके, हे ध्यानात ठेवायचं. आता काय काम आहे रे, तर मूत्रपिंड ही शरीरातील छाननी यंत्रणा आहे, म्हणजे गाळ नियंत्रण आहे. ओके, फिल्टर असतं आपल्या बॉडी मधलं जे फिल्टर आहे तो कोणी, किडनी. ओके, ती रक्ताची शुद्धी करून शरीराचे अंतर्गत संतुलन राखतात. ओके, बघा काय होतंय, काय काम करतंय, तर नत्रयुक्त टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन करतात. ओके, म्हणजे युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिन, इतर जे नत्रयुक्त पदार्थ आहे
ते शरीराबाहेर टाकण्याचं काम कोण करतं, तर किडनी करत असतं. ओके. जल आणि क्षाराचे ऑस्मो रेग्युलेशन, काय तुमच्या बॉडीमधील पाणी आणि मिनरल्स म्हणजे क्षार यांचं जे संतुलन ठेवण्याचं, ऑस्मो रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं, तुमची किडनी करत असते. ओके. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम याचं नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, किडनी करत असते. ओके. होमिओस्टॅटिस म्हणजे गृहस्थिती राखणे, शरीराचे अंतर्गत जैविक आणि रासायनिक, आपल्या बॉडीमध्ये काही भाग हा जैविक असतो, बायोलॉजिकल असतो, काही भाग हा केमिकल असतो. केमिकल मध्ये काय तुमचे हार्मोन्स, तुमचे इन्झाईम्स असतात. ओके. त्यांचं बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करतं, तर किडनी करत असते. आणि शरीराचे पीएच जे आहे ऍसिड बेसचं जे मेंटेन करण्याचं काम कोण करतं, तर तुमची किडनी करत असते. ओके. ही जर तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढे. आता लिव्हर होतं एक ऑप्शन मध्ये. लिव्हरचं काम काय आहे ते आपण बघूया. आता बाईल, पित्तरस तयार करण्याचं काम. आता हे जे बाईल तयार करतं यकृत, लिव्हर, ते कुठं आपल्या आतड्यामध्ये, मोठ्या आतड्यामध्ये जातं. आणि मोठ्या आतडे काय करतं, बाईल आपलं जे अन्न खाल्लेलं असतं ते पचवण्याचं काम कोण करतं, ते बाईल करत असतं. ओके. हे ध्यानात ठेवायचं. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे विषारी पदार्थाचे शरीराबाहेर टाकण्याचं काम. ओके. औषधे, मद्य किंवा इतर हानिकारक पदार्थ विघटन करून शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करण्याचं काम कोण करतं, तुमचं यकृत करत असतं, लिव्हर करत असतं. ग्लुकोजचे नियमन करण्याचं काम कोण करतं, जे आपण अन्न खातो त्या अन्नामध्ये जर आपण अतिरिक्त प्रमाणात जर ग्लुकोजचं सेवन केलं तर ते ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून ते साठवण्याचं काम कोण करतं, तुमचं लिव्हर करत असतं. ओके. प्रथिनाची निर्मिती पण तुमची लिव्हर करत असतं. ओके. युरियाची निर्मिती लिव्हर करतं. ओके. रक्ताचे शुद्धीकरण करण्याचं मेन काम लिव्हरचं आहे. ओके. इथं ध्यानात ठेवायचं. चला पुढे बघा. आता केमिस्ट्रीचा प्रश्न आहे मित्रांनो. काय होता प्रश्न, हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो. ओके. हेमेटाइट हा काय आहे, तुमचा ओर आहे. ओके. ह्या ओर पासून कोणता धातू मिळवलाय असा आपल्याला प्रश्न होता. ओके. बघा आता ऍल्युमिनियम नाही मिळवला जातो का, नाही. तर कोणचा मिळवला जातो, लोखंड मिळवला जातो. कोणचा, हेमेटाइट पासून. आपल्याला सगळ्याला माहिती आहे लोखंडाचे ओर कोणकोणचे, 4 ओर आहे. कोणचे कोणचे, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, सिडराइट. ओके. हे लोहाचे 4 ओर आहे. ओके. बघा मी सांगितलेलं समोर. बघा धातू आणि त्यांचे धातुके. नेहमी आयोग प्रश्न विचारते याच्यावर. काय करतं आयोग, नेहमी याच्यावर प्रश्न विचारत असतं. ओके. बघा काय म्हणतं, पहिलं लोखंड, आयर्न. आयर्नचे कोणकोणचे धातुके, तुमचे हेमेटाइट आहे, मॅग्नेटाइट आहे, लिमोनाइट आहे आणि सिडेराइट आहे. ओके. हे त्यांचे 4 ओर आहे. पाठ करून ठेवा, लिहून ठेवा तुमच्या नोट्स मध्ये. काय म्हणतो मी, लिहून ठेवा. तुम्हाला याच्यावर आयोग सतत प्रश्न विचारतंय, ओरसवर विचारतंय, तुमच्या मिश्र धातूवर प्रश्न विचारतंय. करणं गरजेचं आहे का, तर 100% करणं गरजेचं आहे. ओके. बघा ऍल्युमिनियम सगळ्यात मोठं माहिती आहे आपल्याला. बॉक्साईट काय कशाचं ओर आहे, तर ऍल्युमिनियमचं. कुठं सापडतं बॉक्साईट, तर तुमचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, ज्या महाराष्ट्राचा साऊथचा पार्ट आहे त्या साऊथच्या पार्टमध्ये तुमचं तिथं बॉक्साईटचे खाणी आढळतात. ओके. झिंक कुठं सापडतं तुमचं, झिंकचे ओर कोणकोणचे, तर झिंक ब्लेंड आणि कॅलामाइन. काय, झिंक ब्लेंड आणि कॅलामाइन. आणि कॉपरचा विचारला होता, मेलोकाइट नावाचा जो ओर आहे ते कॉपरचे. हा प्रश्न गटकला विचारला होता. गटबला कशाचा विचारलाय, तर तुमचा आयर्नचा विचारलाय. आता येणार याच्यात अल्युमिनियमचा विचारू शकते किंवा झिंकचा विचारू शकते. आयोग तिथंच फिरतय ना, आयोगाची चौकट तीच आहे ना, मग ती चौकटीचा अभ्यास केला आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके. हे ध्यानात ठेवा. ओके. कॉपरचे कोणकोणचे आहे रे, तर कॉपर पायराइट आणि क्युप्राइट हे त्याचे काय ओर आहे कॉपरचे. ओके. हे जर तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्ती सारणीमधील पी गणात समावेश होतो. आता बघा हा प्रश्न मीडियम स्वरूपाचा म्हणेल मी याला आयोगाचा. 2 मिनिटं पाणी पितो. मीडियम स्वरूपाचा प्रश्न आहे मित्रांनो. आता बघा पिरियोडिक टेबलवर प्रश्न होता. पिरियोडिक टेबल पाठ करणं गरजेचं आहे का, तर नाही. पिरियोडिक टेबल मधलं ठराविक आपल्याला गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. एस ब्लॉक मध्ये कोणते थोडेफार एलिमेंट, पी ब्लॉक मध्ये कोणते थोडेफार एलिमेंट, डी ब्लॉक मधले थोडेफार एलिमेंट आणि एफ ब्लॉक मधले थोडेफार एलिमेंट आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. सर्व एलिमेंट कुठं कुठं बसतात ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का, तर नाही. पण आयोगाने विचारला होता, थोडा मीडियम स्वरूपाचा प्रश्न होता. ओके. आता खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील
पी गणात समावेश आहे असं विचारलं होतं. ओके, तर आपल्याला इथं इलिमिनेशनची मेथड वापरता येतात का, तर बघा इलिमिनेशनची मेथड वापरता येते का बघा. फ्रान्सियम जवळपास माहित असतो मित्रांनो. काय आता मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही मला, परंतु थोडंफार नॉलेज जर असेल, ज्याला केमिस्ट्रीचं थोडंफार नॉलेज असेल त्याला माहिती असतो. फ्रान्सियम कुठं असतो तुमचा एस ब्लॉक मध्ये असतो. कुठं असतो, एस ब्लॉक मध्ये असतो. ओके, युरेनियम तर सर्वांना माहित आहे, ए ब्लॉक एलिमेंट आहे. कोणचा आहे, ए ब्लॉक. आणि कॉपर काय आहे, मेटल आहे. मेटल कुठं असतं तर डी ब्लॉक मध्ये असतात. कॉपर कुठं असतात, डी ब्लॉक मध्ये. मग आता राहिला कोणचा, राहिलं तुमचं उत्तर पी ब्लॉक मध्ये. पी ब्लॉक मध्ये कोणता असतो, इंडियम असतो. ओके, बघा रे, तुम्हाला इथं आवर्त सारणी आणली. आवर्त सारणी मधल्या उभ्या याला काय म्हणतात, गण म्हणतात. आडव्या याला काय म्हणतात, आवर्त म्हणतात. ओके, आता हे गण किती गण आहे रे, 18 गण आहे. ओके, आता पहिले सुरुवातीचे 1 आणि 2 कोणचा खंड असतो, तो एस खंड असतो, एस ब्लॉक असतो. 3 ते 12 कोणचा आहे, डी ब्लॉक आहे तुमचा. 13 ते 18 कोणचा आहे तुमचा, पी ब्लॉक आहे. आणि सगळ्यात शेवटी जे आहे लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज, तो कोणचा आहे, एफ ब्लॉक एलिमेंट. ओके, हे ध्यानात ठेवायचं. बघा इथं तुमचा फ्रान्सियम 87 नंबर एस ब्लॉक मध्ये येतो का, तर एस ब्लॉक मध्ये येतो. तुमचा कॉपर 29 ऍटॉमिक नंबर आहे त्याचा, कुठे येतो तो, डी ब्लॉक मध्ये येतो. आणि इंडियम, हा पाहिजे इंडियम 49 नंबरचा. पेपर सेटरच्या पुढं 10वीचं पुस्तक होतं पार्ट 1चं. हा, त्याच्यामध्ये असा पिरियोडिक टेबल दिला होता. पिरियोडिक टेबल मध्ये असे पूर्ण तुम्हाला त्यांनी 4 मूलद्रव्य विचारले. एस मधला एक उचलला, डी मधला एक उचलला, पी मधला एक उचलला आणि एफ मधला एक उचलला आणि प्रश्न सेट केला. ओके, मग ते 10वीचं पुस्तक तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ओके, ही तर तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढे. एकदम मस्त मजेशीर प्रश्न विचारला होता आयोगाने. काय होता बघा, तुम्हाला सांगतो मी आता मजेशीर काय होता. बघा 92 युरेनियम 92-238 काय 92-238 च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता हा 92 काय आहे, 238 काय आहे, हे ज्याला माहिती आहे त्यालाच हा प्रश्न सुटलेला आहे. काय, हे ज्याला माहिती आहे त्यालाच हा प्रश्न सुटलेला आहे. ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे ना त्याला हा प्रश्न सुटलेला आहे, 100% सुटलेला आहे. आता बघा 92 काय आहे त्याचा, युरेनियम 92 काय आहे, तर ऍटॉमिक नंबर आहे. काय आहे, ऍटॉमिक नंबर आहे. आणि 238 काय आहे, तर 238 हा त्याचा ऍटॉमिक मास आहे, ऍटॉमिक वेट आहे. काय, ऍटॉमिक वेट आहे. ओके, आता ऍटॉमिक नंबर कसा बनला जातो, तर ऍटॉमिक नंबर मध्ये काय असतात, तर ऍटॉमिक नंबर मध्ये प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन असतात. काय, प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा ऍटॉमिक नंबर असतो. आणि ऍटॉमिक मास मध्ये काय असतो, प्रोटॉन अधिक काय प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्हीची बेरीज केली तर तुमचं काय मिळतं, ऍटॉमिक मास मिळतो. आणि ऍटॉमिक नंबर कधी मिळतो, तुमचं प्रोटॉन किंवा म्हणतो मी इथं अधिक म्हणत नाही, किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजे आता युरेनियमचा प्रोटॉनची संख्या किती असणार, इथं 92 असणार. किती असणार, युरेनियम इथं मोठ्या अक्षरात लिहितो, युरेनियम 92-238. ओके, आता प्रोटॉनची संख्या किती असणार युरेनियम मध्ये, 92. आणि प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनची संख्या किती असणार, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन याची संख्या किती असणार, 238. आता आयोगानं आपल्याला काय विचारलंय हे महत्वाचं आहे. बघा आयोगाने काय विचारलं, अ दिलेलं आहे 92, ब दिलेलं आहे 238, क दिलेलं आहे 330 आणि ड दिलेलं 184. आपल्याला काय विचारलंय, न्यूट्रॉनची संख्या विचारली. ओके, आता असं पर्याय बघा, मग पर्याय पुन्हा आयोगानं काय केलं, पुन्हा पर्याय तयार केले. काय केले, पुन्हा पर्याय तयार केले. आणि ब मायनस अ, क मायनस अ, अ प्लस ड आणि ब मायनस ड असे पर्याय तयार केले. आता आपल्याला काय काढायचे, न्यूट्रॉन काढायचे. न्यूट्रॉन काढायचे म्हणजे ऍटॉमिक मास मधून काय करायचं, आपल्याला प्रोटॉन मायनस करायचे. प्रोटॉन म्हणजे काय, तर तुमचे ऍटॉमिक नंबर मायनस करायचा आहे. म्हणजे 238 मायनस 92. काय, 238 मायनस 92 जर केलं तर उत्तर काय येणार, तुमचं न्यूट्रॉनची संख्या येणार. ओके, आणि ते न्यूट्रॉनची संख्या करायची गरज पडली का आपल्याला, तर नाही. पर्याय जर बघितले तर बघा ब मायनस अ असं यायला पण होतं. ब मायनस अ कोणचा पर्याय, तुमचा 1 नंबरचा पर्याय डायरेक्ट आहे, ब मायनस अ. तुमचं उत्तर इथं निघून जातं. ओके, म्हणजे असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय,
काही फरक पडत नाही. फक्त आयोगानं आपल्याला असं सरळ सरळ खायला नाही दिलं मित्रांनो. आयोगानं आपल्याकडे असा लाडू दिलाय, मोतीचूरचा लाडू घ्या तुम्हाला, पण खायचा कसा, तर डायरेक्ट नाही खायचा, तर असा फिरून खायचा. कशा, याचा मागचा उद्देश काय आयोगाचा, तुमचा टाइम गेला पाहिजे. काय गेला पाहिजे, तुमचा टाइम गेला पाहिजे. उत्तर तर तुम्हाला येणार 100%, पण तुमचा तिथं वेळ गेला पाहिजे, तुम्ही तिथं थोडे कन्फ्यूज झाले पाहिजे. हा इथं आयोगाचा या मागचा उद्देश आहे, हा प्रश्न सेट करण्यामागचा. हा उद्देश पण तुम्ही इथं पीवायक्यू मधून तुम्ही समजू शकता. काय पीवायक्यूचं अनालिसिस केलं तर त्यांचा हा उद्देश पण तुम्ही इथं समजू शकतात, किंवा हा पॅटर्न आयोगाचा तुम्ही समजू शकता, ही चौकट आयोगाची तुम्ही समजू शकता. कधी समजू शकता, तर तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस केल्यानंतर. ओके, चला पुढे बघा. प्रश्न 13 विचारला होता, योग्य उत्तर निवडायचं होतं आपल्याला. काय विचारलं होतं, योग्य उत्तर निवडायचे होते. ओके, 4 सेंटेन्स दिले होते आणि बरोबर आहे एक चूक आहे आपल्याला विचारलं होतं. ओके बघा, क्ष किरण, आता मी इंग्लिश मध्ये वाचतो. एक्स-रे आर अल्ट्रासॉनिक वेव्स. अल्ट्रासॉनिक वेव्स हाच साऊंड वेव्हचा प्रकार आहे. काय, अल्ट्रासॉनिक वेव्स हा साऊंड वेव्हचा प्रकार आहे. त्याच्यामुळे एक्स-रे हा साऊंड वेव्स आहे का, तर नाही. अल्ट्रासॉनिक वेव्ह आहे का, नाही. तर एक्स-रे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी आहेत. त्याच्यामुळे तुमचं अविधान काय आहे, चुकीचं आहे. काय आहे, चुकीचं आहे. ओके, आता 2 नंबरचं बघा रे, काय विधान, क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. एक्स-रे बरोबर आहे मित्रांनो. एक्स-रे काय करतो, ऑलवेज स्ट्रेट लाईन मध्ये प्रवास करीत असतात. ओके, हे ध्यानात ठेवायचं. एक्स-रे सरळ रेषेत बरोबर आहे. ओके, आता बघा त्याच्यामध्ये थोडे डीप मध्ये आयोग काय केलं इथं गेलं तिसऱ्या सेंटेन्स मध्ये. सॉफ्ट एक्स-रे, सॉफ्ट किरणची तरंग लांबी म्हणजे काय म्हणते त्याला आपल्याला, वेवलेंथ. ओके, तरंग लांबी वेवलेंथ ही हार्ड एक्स-रे पेक्षा कमी असते. चुकीचं आहे मित्रांनो. सॉफ्टची काय असते, जास्त असते. सॉफ्टची काय असते, जास्त. सॉफ्ट एक्सरेची तरंग लांबी कशी असते, जास्त असते, आणि हार्ड एक्सरेची कशी असते, कमी असते. म्हणजे काय असायला पाहिजे होतं सेंटेन्स, जर बरोबर जर करायचं, काय असायला पाहिजे होतं, तर सॉफ्ट क्ष किरणाची तरंग लांबी हार्ड क्ष किरणापेक्षा जास्त असते, असं सेंटेन्स असायला पाहिजे नव्हतं. म्हणजे तुमचं 3 नंबरचं पण काय झालं, चुकीचं झालं. ओके, आता बघा 4, क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. कमी नसतो, कमी नसतो, सेम असतो. काय असतो, सेम असतो, म्हणजे सारखा असतो. प्रकाशाच्या वेगाचा सारखा असतो. ओके, म्हणजे आता बघा तुमचं 1 चुकीचं आहे, 3 चुकीचं आहे आणि 4 चुकीचं आहे, असा एकही पर्याय तुमचा आता राहिला ना. आपल्याला विचारलं काय, बरोबर विचारलेलं, म्हणजे फक्त 2 बरोबर असणार विधान आपल्याला निवडायचं होतं. आयोगानं सुरुवातीच्या कीला 3 नंबरचा उत्तर दिलं होतं, नंतर आयोगानं काय केलं, प्रश्न रद्द केला. ओके, प्रश्न रद्द केला. असं ऑप्शन नसल्यामुळे प्रश्न आयोगाला काय करावं लागला, रद्द करावा लागला. ओके, चला पुढे चला बघा. हा नवीन पॅटर्न तयार केला आयोगाने. हा प्रश्न विचारण्याचा ह्या लेटेस्ट 2-3 अलीकडचे एक्झाम आहे ना, मी आता अनालिसिस केलं या पेपरचं. हा अलीकडच्या 24-25-26 जो पेपर झाले त्या पेपरमध्ये हा नवीन पॅटर्न तयार केलेला आहे. आणि ह्याच पॅटर्नवर मी तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न विचारलेले मित्रांनो. अशाच पॅटर्नवर मी तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न तयार केलेले. आयोगाच्या चौकटीसारखाच आपले टेस्ट सिरीज राहणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा. कुठे भेटणार ती, तर यशवंत अकॅडमीच्या आपल्या ऍपमध्ये ती तुम्हाला उपलब्ध असणार आहे. ओके, हे ध्यानात ठेवा. चला बघा काय विचारलं होतं, न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फिजन या कन्सेप्टवर आपल्याला प्रश्न विचारला होता. ओके, न्यूक्लिअर फिजनवर प्रश्न विचारला होता. 4 सेंटेन्स दिले होते. 4 सेंटेन्स मधले कोणचे बरोबर आहे आणि कोणचे चूक आहे हे विचारलं होतं आपल्याला. ओके, बघा काय होतं. पहिलं सेंटेन्स काय होतं, विखंडन न्यूक्लिअर फिजन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. तर 100% बरोबर आहे. युरेनियम 92-235 काय केला जातो, वापरला जातो. ओके, विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडली जाते. बरोबर आहे मित्रांनो. जे आपले अणुभट्टी, अणु ऊर्जा निर्माण करण्याची जी असते अणुभट्टी, त्या अणुभट्टीमध्ये ही प्रक्रिया राबवली जाते. त्यातून काय केली जाते, ऊर्जा बाहेर पडली आणि ती बाहेर ऊर्जा काय केली जाते, कॅप्चर करून आपण विद्युत निर्मिती करत असतो. ओके, हे ध्यानात ठेवायचं. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात. आता विखंडन अभिक्रिया, आता विखंडन म्हणतात, नावातच काय खंडन. जड अणू काय होणार, 2 हलक्या अणूमध्ये त्याचं रूपांतर होणार. युरेनियम, बेरिलियम आणि क्रिप्टॉन मध्ये त्याचं रूपांतर होणार. ओके, हे ध्यानात ठेवायचं.
विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉनमुळे शृंखला अभिक्रिया घडते. आता ह्या युरेनियमवर जर न्यूट्रॉनचा मारा केला, काय ह्या युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याची काय होणार, शृंखला अभिक्रिया तयार होणार. ओके, तुम्हाला दाखवतो पुढे बघा. म्हणजे हे तुमचे चारही सेंटेन्स काय आहे, बरोबर आहे. आणि असं ऑप्शन कोणचं आहे, तुमचं 2 नंबरचा पर्याय याचं उत्तर असणार. सत्य 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 सत्य. ओके, याचं उत्तर असणार. बघा बघा इथं तुम्हाला विखंडन अभिक्रिया दाखवली. हे न्यूट्रॉन्स आहे. हे न्यूट्रॉनचा मारा आपण कशावर केला, तुमच्या युरेनियम 235 आणि 92 वर केला. आता ह्या युरेनियम 235 चे 2 अणू तयार झाले. कोणकोणचे, याचा स्मॉल म्हणजे कोणत्या हलके अणू तयार झाले, बेरिलियम 144 आणि क्रिप्टॉन 3689 हे 2 अणू तयार झाले. आणि पुन्हा काय झाले, हे 3 न्यूट्रॉन इथं तयार झाले आणि ऊर्जा बाहेर पडली. आणि हे 3 न्यूट्रॉन पुन्हा काय होणार, 3 युरेनियमवर मारा होणार. पुन्हा ह्या 3 चे किती होणार, 9 होणार, 9 चे 27 होणार. अशी ती शृंखला अभिक्रिया असणार आहे. ओके, चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 15 शेवटचा प्रश्न आहे आपला. बघा काय आहे, बघा ध्वनी ऊर्जा म्हणजे, डायरेक्ट सरळ सरळ आपल्याला आयोगाने डेफिनेशन विचारली होती, ध्वनी ऊर्जा म्हणजे काय असणार आहे. ओके, चला बघा काय म्हणताय. बघा यांत्रिक ऊर्जा कंपन करणारा स्रोत. पहिला ऑप्शन जे आहे, यांत्रिक ऊर्जा कंपन करणारा स्रोत. ओके, विद्युत ऊर्जेचा कंपन करा. ध्वनी ऊर्जा विद्युत ऊर्जेचा काही संबंध आहे का, तर नाही, अजिबात नाही. ध्वनी ऊर्जाचं फॉर्म मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये असते, तर मेकॅनिकल वेव्हज असते. ओके, मेकॅनिकल म्हणजे 1 नंबरचं उत्तर तुमचं 100% बरोबर असणार. चुंबकीय असणार का, तर काही संबंध नाही. आणि वरील पैकी सर्वचा तर काही संबंध नाही. हे तो ऑप्शन सुरुवातीला डायरेक्ट कट होतं. ओके, म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. साऊंड वेव्ह कशी असते, मेकॅनिकल एनर्जी असते. ओके, हे ध्यानात ठेवायचं. ओके, इथं लक्षात घ्या. चला, हा आपला शेवटचा प्रश्न होता. बघा मित्रांनो, जे PYQ अनालिसिस करताना काय करायचं असतं, तर मी आता तुम्हाला जे सविस्तर सांगितलं, ह्या प्रकारे जर तुम्ही प्रत्येक परीक्षेचं जर PYQ जर अनालिसिस केलं, तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये पेपर सॉल्व्ह करताना काही अडचण येणार नाही. ओके, आणि जे आपली फ्री मेंटरशिप प्रोग्राम चालू आहे युट्यूबवर, हे कंटिन्यू असाच चालू राहणार आहे मित्रांनो, जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही तोपर्यंत. ओके, ही तर ध्यानात ठेवायचं. फक्त एकच काळजी घ्या, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा, आणि ज्या तुमचे मित्र आहे जे तयारी करतायत त्या मित्रांना काय करायचं आहे, शेअर करत जा. ओके, चला थँक्यू. थांबूयात आपण.